म्हणजे विद्यार्थ्यासाठी वेळ काढला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला एक काम करावं लागेल की थोडंसं आपल्याला आपले जे मोबाईल वगैरे जे आहेत ते थोडेसे सायलेंट मोडवरती ठेवावे लागतील. तर मॅडम तुमचा जर मोबाईल असेल तर तो पण तुमचा मोबाईल थोडासा सायलेंट मोडवरती ठेवा. सर तुमचाही मोबाईल थोडासा सायलेंट मोडवरती ठेवा. कारण का माहिती आहे का की आज अपर्णाच्या दृष्टिकोनातून आजचा जो दिवस आहे तो खूप म्हणजे महत्त्वाचा आहे तिच्या दृष्टिकोन. कारण का की आज जे काही मी मार्गदर्शन करणार आहे त्या संपूर्ण मार्गदर्शनाचं तिच्या संपूर्ण जीवनावरती त्याचा परिणाम होणार आहे. तर इतकं महत्त्वाचं हे काय आहे मार्गदर्शन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मोबाईलसारखी गोष्ट मध्येच वाजते आणि मग आपण डिस्टर्ब होतो विद्यार्थ्याला. यासाठी माझी तुम्हाला फक्त रिक्वेस्ट होती. ओके. आणि खूप सुंदर आपल्याला एक 45 मिनटं चर्चा करायची आहे याच्यावरती आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मोबाईल घेतला तर चालतं. माझी परमिशन आहे तुम्हाला. ओके. चलो ठीक आहे. तर मी माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव अनुराग पाटील. मी कोल्हापूरचाच आहे. फुलेवाडीमध्ये राहतो. टीचर्स फाउंडेशन ही जी काही शैक्षणिक संस्था आहे ही मूळची सातारीची आहे मॅडम. आणि या संस्थेमध्ये साधारणपणे 550 ते 600 शिक्षण तज्ज्ञ आणि तज्ज्ञ शिक्षक याच्यामध्ये काम करतात. आणि गेली 10 वर्ष ही संस्था महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता ही कार्यरत आहे. सध्या कोल्हापूरमध्ये सुद्धा ही आहे. त्याच शाखेतून मी आज तुमच्याकडे आलो आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून मी जे आज काम करतो आहे ते एक शैक्षणिक सल्लागार म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं काम गेली काही वर्ष मी करत आलो आहे. तर ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. थोडंसं तुमची इन्व्हॉल्वमेंट मला महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याच्या आजच्या ज्या कम्युनिकेशनमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट फार महत्त्वाची आहे. तर थोडंसं बाहेरच्या डोक्यातलं काय चालू असेल तर ते थोडा वेळ तुम्ही काय करा इथं इन्व्हॉल्व व्हा. ओके. तर सर मग आपण काय करता, कुठे असता आपण? जॉबला आहे. कुठे असता सर तुम्ही? MIDC मध्ये जॉब करता. अच्छा ठीक आहे. आणि मॅडम तुम्ही? हाऊसवाईफ. वा छान. म्हणजे मला वाटतं की अपर्णाच्या एज्युकेशनकडे तुम्हीच लक्ष देत असाल. कारण आता यावर्षी त्याची 10वी तोंडावरती आहे. आणि मग तुम्हाला तुमचं एज्युकेशन काय मॅडम? माझं BA झाले सर. BA झाले. छान. म्हणजे अपर्णा तुला बघ किती छान आहे तुझं की आई वडील दोघेही एज्युकेटेड आहेत आणि आईचं BE झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुला त्याची मदतसुद्धा मिळू शकते. होय की नाही? अच्छा व्हेरी गुड. खूप छान. तर मला सांग की तुझं नाव पूर्ण सांग. तू कोणत्या शाळेमध्ये शिकतेस ते सांग. आणि त्याचबरोबर मला हे सांग की तुला नेमकं हे शिक्षण घेऊन काय बनायचं आहे किंवा तू हे शिक्षण का घेतेस त्याचं काही कारण जरा मला सांगशील बा? माझं नाव अपर्णा रामचंद्र पाटील. बरं. मी 10वी इयत्तेत आहे. हां. माझ्या शाळेचं नाव भारती विद्यापीठ कोल्हापूर. अच्छा. आणि मला असं म्हणजे शिकण्याची आवड आहे त्यामुळे मला शिकायचं आहे. खूप शिकायचं आहे. ठीक आहे. एक माझा महत्त्वाचा प्रश्न काय बघ अपर्णा की शिक्षण घेऊन काहीतरी बनतो ना माणूस. म्हणजे की जणू काय चला समजा की एखाद्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं असेल जसं की इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे. असं तुला काय बनायला आवडेल? सर मला वकील बनायला आवडेल. अच्छा व्हेरी गुड. खूप छान. सर तुमची काय अपेक्षा आहे? अपर्णाने काय बनलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अतिशय चांगली गोष्ट आहे सर. कारण का की आजकाल मुलांच्या कलेनं घेणं हे सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का की मुलं जे काय अपेक्षित आहेत मुलांना जे वाटतं ते आईवडिलांनी त्यांना सपोर्ट करून मुलांना ते बनायला मदत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही तो हे करताय. मॅडम तुमची काय अपेक्षा आहे? काय वाटतं तुमच्या अपर्णाने काय बनावं असं वाटतं तुम्हाला? हो सर मलाही वाटतं अपर्णाने जसं ठरवलंय ना त्या क्षेत्रात तिनं वाटचाल करावी. अच्छा व्हेरी गुड. म्हणजे अपर्णा बाळ तुला एक अतिशय चांगली गोष्ट आहे तुझ्या बाबतीत की तुला तुझ्या आईवडिलांचा दोघांचाही सपोर्ट तुझ्यासाठी आहे आणि तुला वकील बनायचं आहे आणि तुला वकील बनणं ही आज काळाची गरज वाटते तुला आणि वकिलीमध्ये तुला तुझं करिअर करायचं आहे. होय की नाही?
आणि त्यासाठी तुला आत्ता जो काही शैक्षणिक प्रवास आहे, आता तुझं जो काही शिक्षण चालू आहे, याच्यामध्ये तू सिरियस असलं पाहिजेस. किंवा आता यानंतर तुला जी काही तुझ्यासमोर डोळ्यासमोर 10वी आहे, या 10वीला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, बरोबर आहे ना. आणि या 10वीला मध्ये जर तुला चांगले मार्क्स मिळाले तर तू पुढे जाऊन तू याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकतेस, बरोबर आहे की नाही. तर त्या दृष्टिकोनातून मला तुला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचे आहेत. आणि तुला 10वीला जास्तीत जास्त कसे चांगले मार्क्स मिळतील बोर्ड परीक्षेला, या अनुषंगाने सर मला तिला मार्गदर्शन करायचं आहे. पण तुला सुद्धा थोडंसं ओपन माइंडेड बसावं लागेल. मी तुला काही प्रश्न विचारणार, तुला त्याची उत्तरं नाही आली तरी चालतात, एकही प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर चालेल, मी तुला मदत करेन. पण टेन्शन घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्स बसायचं. ओके, चलो, गुड, व्हेरी गुड, छान. तर आता वकील तर बनायचं आहे, बरोबर. आणि आता समोर इयत्ता 10वीची परीक्षा आहे. तर आता म्हणजे अजून 1 वर्ष आहे, बरोबर. तर मी तुला मदत करणार आहे की तुझ्या या वकिलीमध्ये किंवा वकिलाचा तुझा प्रवास आहे होण्यासाठी. तर तुझा आज अभ्यास कसा चालू आहे, त्या अभ्यासामध्ये प्रगती काय आहे, किती टक्के मार्क होते, तुला काय मला जरा कळेल का? सर मला 9वी मध्ये 92% 92% का? अरे वा, व्हेरी गुड, खूप छान. मॅडम बरोबर आहे ना, म्हणजे अपर्णाने जे पर्सेंटेज सांगितले सर बरोबर आहे? 92%. अच्छा, 8वीला किती टक्के आहेत बेटा? 8वीला सर 95% होते. 95% 8वीला. अरे वा, म्हणजे 8वीला खूप छान होते, 9वीला थोडेसे 2-3 टक्क्याने कमी आहे, बरोबर. आणि 7वीला काय? 7वीला सर 95%. म्हणजे 7वीलाही तुला 95%च होते, बरं ठीक आहे. आता हे जे काय पर्सेंटेज वगैरे आता जे तू चांगले मिळवलेस, बरोबर आहे ना, तर यासाठी काय पर्याय आहेत? शाळेनंतर आल्यानंतर काय तू क्लास वगैरे लावलेला आहेस का? हो सर, क्लास लावलेला आहेत. अच्छा, ठीक आहे. खूप छान पर्सेंटेज आहेत आणि मला आवडलं तुला की एवढे चांगले पर्सेंटेज तुला मिळालेले आहेत. व्हेरी गुड, बरोबर आहे ना. तर मला आता काय सांगायचं आहे हे लक्षात घे. आता 92%ची हा विद्यार्थी आहे, यावर्षी किती टक्के आहेत? 92%, म्हणजे 9वीला 92% आहेत, बरोबर. पण आमचे शिक्षणतज्ञ काय म्हणतात, थोडंसं आपण तिकडं थोडंसं लक्ष देऊया. आमचे शिक्षणतज्ञ काय म्हणतात की 9वीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना 95%, 97%, 92% जे काही मार्क्स पडतात, ते आमच्या शिक्षणतज्ञांच्या मते ते 92-95% नाही आहेत. आमच्या शिक्षणतज्ञांच्या मते ते 70 ते 75% इतकेच पर्सेंटेज आहेत. आता अपर्णा काय म्हणेल, सर असं कसं काय म्हणताय तुम्ही, मला एवढे कमी पर्सेंटेज का, बरोबर आहे ना, असा प्रश्न अपर्णाच्या डोक्यात येईल. पण आज जर सायंटिफिकली बघायला गेलं तर ते 75% किंवा 70%च का आहेत? कारण 9वी आणि 10वीमध्ये काही महत्त्वाचे असे मूलभूत फरक असतात की जे मुलांना माहिती नसतात आणि ते डोळ्यासमोर न ठेवता किंवा ते समजून न घेता ते जसं 9वीपर्यंत परीक्षा दिलेली आहे सेम तशी सेम परीक्षा ते 10वीला त्याची तयारी करून जातात. आणि मग प्रॉब्लेम काय येतो? बरेचसेच आईवडील आम्ही बघितलेले आहेत, बरेचसेच आईवडील की त्यांना असं वाटत असतं की माझी मुलगी आता 95% आहे, चला अजून 1-2% मार्क पडले की आमची मुलगी बोर्डात येणार. हे जे काही गैरसमज होते पालकांचे, आणि त्या गैरसमजामुळे झालं काय की अचानक 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाली, निकाल समोर आला आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, माझी मुलगी तर 9वीला 95%ला होती आणि असं काय झालं 10वीला आणि एकदम 60-70% वरती आली, काय झालं, एवढे अचानक मार्क कमी का झाले? तर त्याचं महत्त्वाचं जर कारण कुठलं असेल तर इयत्ता 9वी आणि 10वी मधले महत्त्वाचे जे मूलभूत फरक आहेत ते डोळ्यासमोर ठेवून बोर्ड परीक्षेची तयारी केली नाही, आणि त्याच्यामुळे मग काय झालं, बोर्ड परीक्षेला प्रॉब्लेम झाले. तर हे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते कशामुळे होतात? 9वी आणि 10वी मधले मूलभूत फरक न समजून घेतल्यामुळे. तसं आता मला तुला अपर्णा बेटा विचारायचं आहे की तुला काही माहिती आहे का की 9वी आणि 10वी मध्ये असे मूलभूत फरक कोणते आहेत की जे आपल्याला माहिती नसल्यामुळे असं होऊ शकतं? त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे का? 10वीला सर बोर्डाची परीक्षा असते. बरं, खूप अभ्यास करायला. अच्छा, म्हणजे तुला एवढंच माहिती आहे की 10वीला बोर्डाची परीक्षा असते आणि बोर्डाला म्हणजे बोर्डाची परीक्षा द्यावी लागते आणि खूप अभ्यास करावा लागतो. बरं, सर्वसाधारणपणेच बघा सर की प्रत्येक मुलाचा हाच विचार असतो, प्रत्येक मुलाला असंच वाटत असतं की 10वीला एक बोर्डाची परीक्षा असते आणि बोर्डाची परीक्षा द्यायचं तर खूप अभ्यास करावा लागेल, बरोबर आहे ना? असंच आहे ना तुझं पण मत? अच्छा, ठीक आहे. आता बघा सर की हे जे मत आहे ते मुलांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, नाही असं नाही, पण त्याच्या पाठीमागे जी महत्त्वाची कारणं आहेत ती म्हणजे 9वी आणि 10वी मधले मूलभूत फरक समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे 10वीचा. ती काय आहेत आपण थोडंसं बघूया.
आता ती माहिती नाही आहेत आज, म्हणजे मी बघितलं अपर्णाला ती सुद्धा आज माहिती नाही आहेत. याचा अर्थ काय की अपर्णा सुद्धा आज 92% जर असेल आणि जर आत्ता तिनं जर 10वीची परीक्षा जर दिली तर ती एकदम पटकन खाली येऊ शकते. लक्षात आलं ना बेटा? आता बघा की 9वी 10वीतले महत्त्वाचे आणि मूलभूत फरक जर कुठले असतील, जसं अपर्णा म्हणाली आता की बोर्डाची परीक्षा असते, अगदी बरोबर आहे. कारण का की इयत्ता 1ली ते 9वीपर्यंत कधीही बोर्डाची परीक्षा झालेली नाही, पण 10वीला मात्र बोर्डाची परीक्षा असते. आता बोर्ड परीक्षा घेता म्हणजे काय, आपली शाळा सोडून एक वेगळी शाळा असते आणि राज्य शासनाच्या मार्फत नियुक्त केलेली काही तज्ज्ञ मंडळी असतात आणि त्यांच्या मार्फत ती एक ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवलला घेतलेली एक परीक्षा असते. बरोबर आहे ना? आता हा एक पहिला फरक आहे की जी बोर्डाची परीक्षा असते. आता सर्वात महत्त्वाचा फरक कोणता आहे बघा, की हे जे 4 महत्त्वाचे फरक आहेत हे जर न समजून घेता जर 10वीची परीक्षेला जाऊन विद्यार्थी बसला तर मात्र अडचण येऊ शकते. ओके, तर पहिला फरक काय बघा की बाळ अपर्णा तू समजू. ओके, म्हणजे काय की पहिला जो फरक आहे तो सेमिस्टर पद्धत. आणि सेमिस्टर पद्धतीमध्ये काय असतं की जर 20 धडे असतील तर 20 धड्यांमध्ये 10 धड्यांसाठी एक परीक्षा आणि 10 धड्यांसाठी दुसरी परीक्षा. त्यामुळे अर्धा अर्धा लोड असतो मॅडम, अर्धा अर्धा लोड. म्हणजे काय की एक समजा एक भाकरी असेल आणि ती जर समजा खायची मला सवय आहे आणि अचानक मी अजून एक भाकरी खायला सांगितलं तर ती मला पचणार का? नाही पचणार ना. असा हा फरक 9वी आणि 10वीमध्ये असतो. आणि त्यामुळे मुलांना तो 9वी आणि 10वीमध्ये डोळ्यासमोर ठेवून ते 10 धडे लक्षात ठेवायची सवय आहे त्यांना वार्षिक परीक्षे सामायिक परीक्षेपर्यंत. आणि अचानक अजून 10 धडे त्याच्यामध्ये काय झाले इन्क्लूड झाले. म्हणजे काय झालं, 20 धड्यांची परीक्षाची तयारी करावी लागणार. आता 10वीला तसं नसतं. 10वीला कसं असतं की जूनमध्ये शिकवलेला धडा तो मार्च एप्रिलमध्ये आठवावा लागतो. आणि धडे कसे असतात, संपूर्ण धडे म्हणजे 20च्या 20 धड्यांची परीक्षा तुम्हाला तिथं द्यावी लागते. आणि हा 20 धडे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास कसा करायचा अपर्णा बाळ, हे यापूर्वी कधी तुझं त्याला याचं काय टेक्निक तुझ्याकडे आहे का? अच्छा, म्हणजे बघा सर की 20 धडे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास कसा करायचा याबद्दल आजही अपर्णाला काही माहिती नाही. मला सांगा की हे महत्त्वाचं आहे की नाही की 20 धडे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास कसा करायचा, धडे लक्षात कसे ठेवायचे, वर्षभर कसे लक्षात ठेवायचे, याचं मार्गदर्शन याला व्हायला पाहिजे की नाही, तुमचं मत काय? हां, व्हायला पाहिजे ना. हा पहिला महत्त्वाचा फरक झाला, सेमिस्टर पद्धत. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा फरक जर कोणता असेल तर तो आहे पेपर सेटिंगचा. तो आहे कोणता? पेपर सेटिंगचा. आता पेपर सेटिंग म्हणजे काय की तुमच्या आत्तापर्यंतच्या 9वीपर्यंतच्या ज्या काय परीक्षा दिल्या गेल्या, तू जे काय पेपर दिले गेलेस ते पेपर कोणी सेट केले आत्तापर्यंत? तुमच्या शाळेतले जे शिक्षक असतात त्यांनीच ते पेपर सेट केले. बरोबर आहे ना? आणि त्यांनी ते सेट केले पेपर, ते तुमच्या शाळेतले होते. त्यांना पेपर सेट करत असताना नेमकी 2 पद्धतीने पेपर सेट केला जातो. मॉडरेट पद्धतीनं पेपर सेटिंग जे असतो तो प्रकार कसा असतो ते बोर्ड पद्धतीने, बोर्डचे विद्यार्थी म्हणजे बोर्डाचे तज्ज्ञ लोक ते ठरवतात. बरोबर आहे ना? पण इथं काय असतं, पेपर जे सेट केलेत ते कसे केले असतात त्याच्यात सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे मुलांना अडचण निर्माण होते. तर ती कोणती बघा. आता पेपर सेटिंग आहे, याच्यामध्ये इयत्ता 1ली ते 9वीपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे 80 ते 90% प्रश्न हे स्वाध्याय ओरिएंटेड असतात. मॅडम लक्षात येतं बघा, म्हणजे धड्याच्या शेवटी जे प्रश्न असतात त्यातले 80 ते 90% प्रश्न परीक्षेला येतात आणि 10 ते 15% प्रश्न कशातले असतात, धड्यामधले असतात, ते परीक्षेला येतात. पण 10वीला बाळ याच्या उलट असतं. याच्या उलट म्हणजे काय की 70 ते 80% प्रश्न हे धड्यातले असतात आणि 15 ते 20% प्रश्न हे कशातले असतात, स्वाध्यायामधले. मग आता मला सांग अपर्णा बाळ की तुला आत्तापर्यंत सवय कशी लागल्या सर, स्वाध्यायामधले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जे रेडीमेड कुठेतरी मिळतात ती पाठ करायची आणि परीक्षेला जाऊन बसायची, ही तिला सवय लागलेली आता. बरोबर आहे ना? आता 9वीपर्यंत ठीक होतं कारण जवळजवळ 70-80% प्रश्न स्वाध्यायामधलेच येत होते. पण आता काय झालं, 10वीला मात्र तसं नाही, 70 ते 80% प्रश्न धड्यातले येणार आहेत आणि स्वाध्यायामधले 15%. म्हणजे आज जर समजा हा विद्यार्थी 70 ते 80% प्रश्न स्वाध्यायावरची तयारी करून गेला आणि जर समजा आलं त्यातलं किती तर थोडंच एक 10-12 प्रश्न आले तर विद्यार्थ्याचा वेळ वाया जाऊ शकतो ना. मग आता धड्यातल्या प्रश्नांच्या उत्तरांची तयारी कशी करायची अपर्णा बाळ, तुला यापूर्वी कधी कोणी शिकवलंय का? कारण धड्यातला प्रश्न कधी कोणताही
कुठलाही प्रश्न येऊ दे त्याचं मी उत्तर तयार करू शकतो असा तुला कॉन्फिडन्स येईल अशा पद्धतीचा तुला अभ्यास करावा लागेल. हे लक्षात आलं का? आणि म्हणून सर पेपर सेटिंगमुळं आणि ते पर्सेंटेज कसं असतं ते आता तुमच्या लक्षात आलं आणि याच्यामुळे मुलांना तो प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. आता याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा जर कुठला फरक असेल तर तो म्हणजे पेपर चेकिंगचा. आता बघा की 9वी पर्यंत तुमचे जे काय परीक्षा घेतली गेली त्याचे जे काय पेपर होते ते जे चेक केले गेले ना सर, ते पेपर चेक करण्याची जी काय पद्धत आहे त्याला कॅज्युअल पेपर चेकिंग असतं. आणि बोर्डाला जे पेपर चेक केले जातात त्याला मॉडरेट पेपर चेकिंग म्हणतात. आता ह्या पेपर चेकिंगमध्ये असतं कसं बघा की आता कॅज्युअल पेपर चेकिंगमध्ये काय असतं सर की हा विद्यार्थी कोण आहे, कुठला आहे, काय आहे, हा लहानपणापासून आमच्याकडे गेली पहिली 5वी 6वी पासून आमच्या वर्गात शिकतोय, हा म्हणजे आमच्या शाळेतच शिकतोय, त्यामुळे मला माहिती असतं की तो कोण आहे, कसा आहे, काय. ही एक डोळ्यासमोरचा विद्यार्थी आहे. आणि तपासणारे कोण आहेत? तपासणारे मला ओळखणारे शिक्षक आहेत. बरोबर आहे ना? आणि ते एकच शिक्षक एक पेपर तपासतात. हा सगळ्यात महत्त्वाचा 9वी पर्यंतचा फरक. पण 10वीला मात्र असं नसतं. जे पेपर चेक केले जातात मॅडम त्या पेपर चेकिंगला मॉडरेट पेपर चेकिंग म्हणतात. आणि इथं मात्र तसं नसतं अपर्णा बेटा. तुझा एक पेपर या 3 लोकांच्या हातातून जातो. त्या 3 लोकांना म्हणतात पहिला एक्झामिनर, दुसरा मॉडरेटर आणि तिसरा असतो तो चीफ मॉडरेटर. आता मला सांग अपर्णा बेटा की जर समज की तुझे 9वीचे पेपर या पद्धतीने जर या 3 लोकांच्या हातातून गेले असते तर काय वाटते तुला की तुझे मार्क्स वाढले असते का कमी झाले असते? हा मॅडम लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? सर तुमच्या लक्षात येते? मार्क काय झाले असते? कमी झाले असते. मॅडम तुमच्या लक्षात आलं ना मला नेमकं काय म्हणायचं आहे? अपर्णा बाळ लक्षात आलं? म्हणजे आज मी तुला सांगितलंय की तू आज बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती आहेस? 70 ते 75%. म्हणजे आपण एक 70% जर पकडले आणि तुला 10वीच्या बोर्डाला किती म्हणजे 9वीला किती टक्के आहेत? 92%. बरोबर. आणि तुझी 10वीला बोर्ड परीक्षेची अपेक्षा काय आहे की साधारणपणे बोर्ड परीक्षा झाल्यानंतर तुला किती टक्के मार्क मिळावे असं वाटतात? व्हेरी गुड. सर काय वाटते तुम्हाला 96-97% का पडले पाहिजेत असं वाटते तुम्हाला? हा मला हे म्हणायचं आहे अपर्णाची आजची जी काय अपेक्षा आहे ना ती एकदम राईट आहे. कारण का की आज जर समजा चांगले 95%, 96%, 97% जर मार्क नाही मिळाले तर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही. ही भीती मुलांच्या मनात आहे. आणि नुसती भीती नाही आहे तर हे वास्तव पण आहे. कारण आज जर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर चांगले पर्सेंटेज मिळाले पाहिजेत. आणि चांगले पर्सेंटेज मिळाले तर आपल्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं. आणि जर नाही मिळालं तर काय होईल? कुठेतरी ॲडमिशन घ्यावं लागेल. मग तिथले संस्कार आपल्यावरती होतील. मग आपली जे स्वप्न आहेत, एम आहे ते काय कधी पूर्ण होणार नाही. बरोबर आहे ना? आपल्याला एक क्वालिटी वकील बनायचं आहे ना. हॅलो बनायचं की नाही? तर त्यासाठी जो लागणारा जो महत्त्वाचा जो पाया आहे तो हाच आहे की 95% हे मार्क तिला मिळालेच पाहिजे. बरं तुला 95% मार्क मला सांग की नक्की खरोखर मिळवायचे आहेत? सिरियसली मी तुला 100% मदत करू शकतोय. ओके. हे 95% मार्क मिळवण्यासाठी. पण सर आज डिफरन्स थोडासा बघूया आपण. 70% आपल्याला काय आहेत म्हणजे बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण 70% पकडलो आणि अपेक्षा किती टक्केची आपली? 96%. बरोबर आहे ना? म्हणजे किती टक्केचं आपल्याला यावर्षी मार्क वाढवावे लागतील बाळ? 70 आणि 10 80, 80 आणि 10 90 आणि वरचे 6 म्हणजे 26% मार्क एका वर्षात आपल्याला काय करायचे आहेत? वाढवायचे आहेत. मॅडम लक्षात येते का बघा? आता मला सांगा सर मॅडम तुम्ही दोघंही थोडंसं लक्ष द्या की थोडंसं एक गोष्ट लक्षात येते का बघा की अपर्णाला आपण इयत्ता 8वी 7वी 6वी पासून जर तिचे पर्सेंटेज जर बघितले तर प्रत्येक वर्षी ग्रोथ किती टक्केची आहे? तिनं सांगितलं 8वीला 95% आहेत, 7वीला 95% आहेत, 6वीला पण त्याच्या आसपासच असतील. आणि त्याच्यानंतर 8वीतून जेव्हा ती 9वीत आले त्यावेळेला तसेच तिचे क्लासेस पण सुरूच आहेत ना. मग तरी सुद्धा ती 8वीतून 9वीमध्ये येताना 95चे 92 झालेत. मग मार्क वाढलेत का कमी झालेत सर? कमी झाले. म्हणजे क्लास सुरूच आहेत, शाळा सुरूच आहे मॅडम. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जर 1-2 टक्क्याचं जर खाली डिक्रीजच आहे, मार्क वाढलेलेच नाहीत अपर्णाचे. मला काय म्हणायचं लक्षात येते का बघा?
मार्क वाढलेले नाहीत, पण अपर्णाला या वर्षी आता 26% मार्क वाढवायचे एका वर्षात. तर मग एका वर्षात 26% मार्क वाढवण्यासाठी बाळ तुझ्याकडे काय पर्याय आहे? चांगला अभ्यास केला पाहिजे. म्हणजे नेमका कसा केला पाहिजे हे माहिती नाही. सर लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? मॅडम तुमच्या लक्षात, खूप सिरियस गोष्ट आहे मॅडम ही. कारण का की आता क्लास लावलेला आहे, बरोबर? शाळेला तर ती रोज जाते, पण प्रॉब्लेम काय, पर्सेंटेज वाढण्याऐवजी थोडे 2-3% कमीच आलेत. आणि बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ही आज 70%ची विद्यार्थिनी आहे. आणि 9वीला मात्र 92 दिसतात, पण ते 92 नाही आहेत, ते 70 आहेत. हे पण लक्षात आलं तुमच्या? म्हणजे बाळ एका वर्षात आपल्याला 26% मार्क वाढवावे लागणार आहेत, हे तर तुझ्या लक्षात आलं? आणि आपल्याकडं ते वाढवण्यासाठी कोणताही पर्याय नाही, पण माझ्याकडं पर्याय आहे बाळ. माझ्याकडे पर्याय आहे. मी सांगतो त्या पद्धतीने जर तू इथून पुढे अभ्यास केलास तर 100%, 26च काय 36% सुद्धा मार्क वाढू शकतात. पण मी सांगतोय तसं तुला अभ्यास करावा लागेल. तुझी तयारी आहे का? सर मी सांगतोय त्या पद्धतीनं तिने जर अभ्यास केला, अपर्णानं जर मॅडम अभ्यास केला तर 100% तुझा ग्रोथ होऊ शकतो. 36% ग्रोथ होऊ शकतो. कारण गेल्या 10 वर्षात आमच्या संस्थेनं ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतोय अशा पद्धतीने अभ्यास केलाय, 100% 5% ते 36% त्यांची गुणवत्ता वाढल्याशिवाय राहिलेली नाही. पण मी सांगतोय तसं तुला अभ्यास करावा लागेल. ओके? आहे तयारी तुझी? येस. ओके. आता बघा की मला काय म्हणायचं बाळ, बघ मी तुला मदत करू शकतोय, बरोबर? पण कधी करू शकतोय की जर समज आपल्याला आपण आजारी आहे आणि आजारी असल्यानंतर आपण कोणाकडे जातो? ऑब्वियसली ना, आपण डॉक्टरकडे जातो. जर दात दुखत असेल तर दाताच्या डॉक्टरकडे, बरोबर आहे ना? जर पोट दुखत असेल तर आपण पोटाच्या डॉक्टरकडे जातो. तसं ह्या शिक्षण क्षेत्रातला मला डॉक्टर समजायचं. आणि तुझी जी काय दिवसभराची दिनचर्या आहे ती जरा मला व्यवस्थित सांगायची, आणि ती दिनचर्या मी समजून घेणार, आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का त्या सगळ्या आपण बघू, आणि मग तुझं कसं तुझी तयारी अभ्यासाची ते चेक करू, आणि मग आपण पुढे काय करायचं बघूया. मॅडम थोडंसं लक्ष द्या. अपर्णा जी मला दिनचर्या सांगणार आहे ती राईट आहे की रॉंग आहे, किंवा ती खरोखरच योग्य आहे का ते मला जरा सांगा. बरं मला सांगशील की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझी जी काय जरा दिनचर्या आहे ती मला सांग. आता दिनचर्या मी हिला विचारण्याच्या पाठीमागचं कारण काय तेही तुम्हाला सांगतो. अपर्णा बाळ थोडंसं लक्ष द्या, मी फार महत्त्वाच्या मुद्द्यावरती आता बोलणार आहे. दिनचर्या विचारण्याच्या पाठीमागचं कारण काय बघा. आता वर्षाच्या शेवटी अपर्णाला एक परीक्षा द्यायची आहे. म्हणजे दिवसभर ती जे काय करायला लागले, बरोबर आहे ना, ते वर्षाच्या शेवटी म्हणजे 2 तास आता शाळेत क्लासमध्ये जात असेल, किंवा जे पण ती काय करत असेल आज तिची दिनचर्या जी काय तिची आता चालू असेल, त्या दिनचर्येमध्ये जे काय चाललंय ते वर्षाच्या शेवटी ती काय जी काय एक्झाम देणार आहे त्या अनुषंगाने ते राईट आहे की रॉंग आहे एवढंच आपल्याला चेक करायचं आहे. ओके? सांग बाळ मला ती सकाळी तू किती वाजता उठतेस, आणि त्याच्यानंतर थोडीशी तुझी मला जर दिनचर्या सांग दिवसभराची. सकाळी मी 6ला उठते. हां. तिथून माझा 7 ते 8 वाजेपर्यंत इंग्लिशचा क्लास असतो. हां. आणि 8 ते 9 वाजेपर्यंत सर गणितचा क्लास असतो. नंतर मग सर म्हणजे सकाळी 2 तास तुझे क्लासमध्ये जातात. अच्छा, मग त्याच्या व्यतिरिक्त कुठला क्लास वगैरे? नाही. मग तिथून मी घरी येते सर. नाश्ता वगैरे आईने केलेला असतो, मग तो करते. आणि मग 10:30ला आमचं शाळा चालू होते. बरं. म्हणजे 10:30 वाजता तुझी शाळा चालू होते. बरं, ठीक आहे. 10:30ला शाळेत जाते मी सर, आणि मग 4:30 पर्यंत माझी शाळा असते. बरं. मग एक 5 वाजेपर्यंत सर घरी येते मी. तिथून बरं. मग माझा एक चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर सर 6 ते 7 वाजेपर्यंत माझा कराटेचा क्लास असतो. 6 ते 7 वाजेपर्यंत कराटेचा क्लास असतो. बरं बरं बरं. त्यापर्यंत काय करते? आता थोडंसं लक्ष द्या इकडे. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की सकाळचे 2 तास ती क्लासला जाते. शाळेमध्ये एक साधारणपणे बघा की तिने सांगितलं की 10:30 वाजल्यापासून ती 4:30 वाजेपर्यंत ती शाळेमध्ये असते, बरोबर? म्हणजे क्लासमध्ये एक 2 तास गेले, शाळेमध्ये तिचे किती तास गेले? साधारणपणे 4, 4:30, 5, 6 तासाच्या आसपास शाळेमध्ये गेले.
बरोबर. आणि संध्याकाळी साधारणपणे कराटे वगैरे हे सगळं जर सोडलं तर संध्याकाळचे एक साधारण 2 तास हा तिचा होमवर्कमध्ये वेळ जातोय. ओके बाळ, अपर्णा बरोबर आहे ना बाळ? आता थोडंसं लक्ष द्या मी काय म्हणतोय बघा, की आज बघा तिचं करिअर कशावर अवलंबून आहे सर? ही जे काय आता दिवसभर करा लागले ना असंच वर्षभर करते ना मॅडम, बरोबर आहे का? मला काय म्हणायचं आहे, बरोबर आहे? आणि वर्षाच्या शेवटी अपर्णा एक 3 तासामध्ये परीक्षा देणार आहे आणि त्याच्यावरती तिचं करिअर अवलंबून आहे. अपर्णा बाळ बरोबर आहे ना? म्हणजे ही वर्षभर काय करते त्याच्यापेक्षा पण महत्व कशाला आहे? वर्षाच्या शेवटी 3 तास जे काय लिहिणार आहे आणि ती जी काय परीक्षा देणार आहे त्याच्यावरती तिचं करिअर अवलंबून आहे ना. मग आता मला सांगा सर, की त्या 3 तासामध्ये तो लिखाणातून परीक्षा जी देणार आहे त्या पद्धतीनं तिच्या दिनचर्येमध्ये काय आहे का थोडंसं ते आपण चेक करूया. प्रॅक्टिकली टच म्हणतो जसं अभ्यासाला आहे का तो आपण थोडासा बघायचा आहे. आता मला सांगा बाळ, की एक PT उषाचं पण एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. बघा सर मला काय सांगायचं मॅडम लक्षात येतं का बघा. PT उषाला 1 वर्षानंतर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 15 किलोमीटर धावून तिला नंबर 1 यायचं आहे, बरोबर. तर PT उषा काय करते, की साधारणपणे रोज एक पुस्तक वाचते की धावायचं कसं असतं, बरोबर आहे ना. एका क्लासला जाते आणि तिथं समजून घेते की धावायचं कसं असतं. आणि एक TV वरती एक रोज व्हिडिओ बघते आणि वेगवेगळ्या टॉपला आलेल्या धावण्याच्या स्पर्धेतनं टॉपला आलेल्या वेगवेगळ्या खेळाडूंचे ते काय करते व्हिडिओ बघते, बरोबर. रोज व्हिडिओ बघते. आता तिने रोज व्हिडिओ बघितले, बरोबर. रोज ते धावायचं कसं असतं त्याचे टेक्निक्स तिने समजून घेतल्या आणि हे सगळं केल्यानंतर वर्षाच्या शेवटी ती 15 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत उतरली तर ती धावून येईल का? काय वाटतं मॅडम तुम्हाला, धावण्याच्या स्पर्धेत नंबर 1 येईल का? नाही येणार. सर तुम्हाला काय वाटतंय? अपर्णा बाळ तुला काय वाटतंय? का नाही येणार? कारण मी ते फक्त बघितले आणि मी ते फक्त वाचत घेतले, म्हणजे प्रॅक्टिस नाहीच आहे ना. हा मला हेच म्हणायचंय सर, की आज जी काय अपर्णाची दिवसभराची दिनचर्या आहे त्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये लिखाणातून 3 तासाच्या परीक्षा आहे. पण सकाळचे जे 2 तास आहेत तिथं विद्यार्थी काय करतो, क्लासमध्ये जातो आणि शाळेमध्ये 5 ते 6 तास. आता मला सांग बाळ, की शाळेमध्ये आणि क्लासमध्ये धडे संपेपर्यंत शिकवतात का समजेपर्यंत शिकवतात? संपेपर्यंत शिकवतात. म्हणजे याचा अर्थ मॅडम तिथं ती समजून घ्यायला जाते, तिथंही ते समजेपर्यंत शिकवत नाहीत तर ते संपेपर्यंत शिकवतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर ती जेव्हा घरी येते 2 तास होमवर्क करते, त्याच्यामध्ये काय झाले बघा. त्याच्यामध्ये तरी ज्या दृष्टिकोनातून परीक्षा आहेत त्याच दृष्टिकोनातून तिचा अभ्यास होतोय का हे थोडंसं चेक करूया. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात आली का बघा, हे 2 तास सकाळचे क्लासमधले आणि शाळेतले 6 तास याच्यामध्ये त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काहीही होताना दिसत नाही, हे तर लक्षात आलं. आता राहिले काय, संध्याकाळचे 2 तास होमवर्क. आता अपर्णा बेटा मला सांग, की संध्याकाळी तू जो काय होमवर्क करतेस म्हणजे काय, की स्वाध्याय जे असतात सकाळी जे काय शाळेमध्ये शिकवलेले जे काय धडे आहेत त्या धड्यांच्या शेवटी जे विचारलेले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तू लिहितेस, बरोबर आहे ना. आता ही जी उत्तरं आहेत तू कशामध्ये बघून लिहितेस? ठीक आहे, एक प्रामाणिक आहेस तू, कारण का की जे काही तू सांगितलंस ते मला खरं सांगितलेलं आहेस. आता पण एक महत्त्वाची गोष्ट आता लक्षात येते का बघा, की तिनं काय केलं, की स्वाध्यायावरच्या प्रश्नांची उत्तरं काय केली गाडीमध्ये बघून तिनं काय केले लिहिलेले आहेत. आता मला सांग बेटा, की हा जो काय होमवर्क आहे हा होमवर्क शाळेमध्ये गेल्यानंतर कोण चेक करतं? शाळेत गेल्यानंतर जर मराठीचा होमवर्क असेल तर मराठीचे सर करतात. म्हणजे काय, शाळेमध्ये गेल्यानंतर मराठीचे शिक्षक असते, मराठीचंच तेच सर करणार ना, बरोबर. किती वेळात करतात बाळ, कसं करतात ते चेक? सर ते काय नाही, फक्त बघतात आणि 1-2 देश असं राईट करतात आणि खाली सीन झालं मग संपतं. अच्छा, आता बघा सर मला काय म्हणायचं आहे, की अपर्णाने घरी बसून 2 तास घरी बसून जो केलेला होमवर्क आहे तो शाळेमध्ये गेल्यानंतर सर काय करतात, टिकमार्क करतात आणि खाली सीन करतात. आता 2 तास घरी बसून केलेलं जो काय होमवर्क आहे त्याच्यामध्ये काही चुका असणार की नसणार मॅडम? पण आमचे शिक्षण तज्ज्ञ म्हणूनच काय म्हणतात माहिती आहे का, होमवर्क ही अंडर प्रेशर केलेली प्रक्रिया आहे, पनिशमेंट अंडर केलेली प्रक्रिया. मला सांग बेटा, की होमवर्क नाही करून गेलं तर काय होतं? सर ओरडतात म्हणून अभ्यास करते, म्हणून होमवर्क करून घेऊन जातेस ना.
अपमान होतोय. सर लक्षात आलं का? म्हणजे हा अभ्यास म्हणून होमवर्क करत नाहीत ते, तर होमवर्क हा का करतात की शाळेमध्ये सर आपल्याला पनिशमेंट करतील म्हणून अभ्यास करायचा. बरोबर आहे ना? आणि त्यामुळं आमचे शिक्षण तज्ज्ञ म्हणतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून होमवर्कचं जे मूल्यमापन आहे आमच्या शिक्षण तज्ज्ञांच्या मते त्याचं व्हॅल्यू जे आहे ना ती 0 आहे. तर ते असं का म्हणतात हे थोडंसं आपण आता बघूया. 2 तास तिने घरी बसून काय केलं, लिखाण केलं. शाळेमध्ये गेल्यानंतर सरांनी टिकमार्क करून सीन दिला. बरोबर आहे ना? म्हणजे विदिन सेकंदात. आता यामध्ये कुठल्याही शाळेचा किंवा शिक्षकांचाही दोष नाही. आता मला सांगा सर, वर्गामध्ये मुलं किती आहेत बाळ तुमच्या? 60 मुलं आहेत सर. आता एका मुलाचा होमवर्क चेक करायला मॅडम 2 मिनिटं जर वेळ दिला गेला तर मला सांगा त्या 2 मिनिटामध्ये संपूर्ण वर्गातल्या मुलांचा 2-2 मिनिटं जर वेळ दिला तर 120 मिनिटं झाली ना. मग मला सांग बेटा, 120 मिनिटं शिक्षक वर्गात असतात का? नाही ना, असूच शकत नाही सर. कारण का की शिक्षकांच्याकडे वेळ ही खूप मर्यादित असतो, मुलं भरपूर आहेत वर्गामध्ये आणि त्यामुळे शिक्षकांना चॅलेंजेस आहेत. ते होमवर्क व्यवस्थित चेक करायचं म्हटलं तर वेळ देऊ शकत नाहीत. आता यात शिक्षकांचा काहीही दोष नाही. आलं लक्षात? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला सांगा, अशा पद्धतीने जर टिकमार्क करून जर पुढे गेले असेल तर तिनं जे काय लिहिलेलं आहे 2 तास बसून घरी, त्याच्यामध्ये चुका असणार की नसणार? मॅडम तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे ना सर? तुम्हाला काय वाटतं? भरपूर चुका असणार आहेत. आता आपण काय चुका असतात हे आपण थोडंसं काय करूया, आपण बघूया. की बाळ मला सांग की मी तुला काही प्रश्न विचारणार म्हणून मगाशी मी बोललो होतो, बरोबर आहे ना? तर तसं काही मी प्रश्न तुला विचारणार आहे की थोडंसं लिखाणातल्या काही चुका कुठं राहू शकतात का? काना मात्रा वेलांटी राहू शकते, बरोबर आहे ना? परत गणिताच्या काही महत्त्वाच्या स्टेप्स असतात त्या राहू शकतात. अशा महत्त्वाच्या काही गोष्टी सुद्धा राहू शकतात. आता मला सांग बाळा की तू मला काही शब्द सांगतो ते तू लिहू शकशील? जरा लिह बघू. हाँ, शाम हर रोज दूध में पानी डालकर पीता है. शाम हर रोज दूध में पानी डालकर पीता है. टेल अबाउट द टेल. टेल मी टेल अबाउट द टेल. अबाउट द टेल. ओके, जरा दे मला इकडं. व्हेरी गुड. जरा पेन दे मला. आता सर मॅडम थोडंसं लक्ष द्या. अपर्णाने हे वाक्य मला लिहून दिलेली आहेत. ही 2 महत्त्वाची वाक्य आहेत. तर आता मी थोडंसं बघितलं तर आज हे 3 ते 4 किंवा 1, 2, 3, 4, 5 ते 6 अक्षरांचं पहिलं एक वाक्य आहे. 5-6 शब्दांचं एक वाक्य आहे की ह्याच्यामध्ये सांगितलंय की शाम हर रोज दूध में पाणी डालकर पिता है. तर आज जर मी बघायला गेलो तर याच्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 चुका आहेत. एवढ्या चुका आहेत त्याच्यामध्ये. आज हे दुसरं वाक्य पण बघायला गेलं तर हे पण चुकलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण चुका आहेत. आता काय चुका आहेत काय नाहीत हे मी नंतर सांगणार आहे. आपलं प्रेझेंटेशन झालं, आपली चर्चा झाली की आपण त्याच्यावरती हे करू. पण ही वाक्य चुकली आहेत. ह्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत तर काही अंडरस्टँडिंग मिस्टेक आहेत. म्हणजे समजलेलंच नाही की मला नेमकं काय लिहायचं आहे. आणि वरच्या ह्याच्यामध्ये तर काय बोलायलाच काम नको, कारण ग्रामर मिस्टेक्स आहेत. शब्दांची कुठं काय द्यायला पाहिजे, अनुस्वार कुठं द्यायला पाहिजे, पर स्वल्पविराम कुठं द्यायला पाहिजे, हिंदीमध्ये कुठं फुल स्टॉप कसा द्यायचा असतो हे माहीत नाही. म्हणजे अशा बऱ्याचशा चुका एकाच वाक्यामध्ये आहेत सर. मग मला सांगा सर की आज अपर्णाने ही 2 वाक्य लिहिलेले तर ह्याची ही परिस्थिती आहे. अपर्णा बाळ लक्षात येतं का? 2 वाक्य लिहिलेले आहेत सर, यात एवढ्या चुका आहेत. मग होमवर्कमध्ये सर भरपूर काही लिहितात, खूप काही लिहितात मुलांनी. ते घेऊन जेव्हा वर्गात जातात आणि अशा पद्धतीने जर टिकमार्क आणि सीन जर केलं असेल आणि या जर चुका त्यांना दाखवून नाही दिला तर या चुका ते मुलं वारंवार करणार ना. काय वाटतं मॅडम तुम्हाला, होणार की नाही चुका त्या? अपर्णा बाळ होणार की नाही? आणि या चुकांमुळे सर मुलांचे मार्क्स खाली येतात. मग मला सांग बाळ की हे रिपेअर व्हायला पाहिजे की नाही, याच्याबद्दल तुझं मत काय? सर तुम्हाला काय वाटतं, अशा चुका राहून चालेल मॅडम? नाही ना. म्हणजे ह्या चुका रिपेअर व्हायला पाहिजेत. अपर्णा बाळ लक्षात येतं का? आणि या जर चुका नाही रिपेअर झाल्या तर 10वीला तुझे पर्सेंटेज खाली येऊ
शकतात, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर नोट डाऊन करून घ्या. अपर्णा बाळ, लक्षात आलं? ही पहिली महत्त्वाची गोष्ट. आता ह्या लिखाणामध्ये सर ह्या महत्त्वाच्या चुका आहेत, बरोबर? आणि ह्या म्हणूनच आमचे शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात की या होमवर्कला आमच्या शिक्षण तज्ज्ञांच्या मते परीक्षेच्या दृष्टिकोनातून 0 व्हॅल्यू आहे. काय आहे? 0 व्हॅल्यू. लक्षात आलं? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा सर, की मला सांग बाळ की तुझा 80 मार्काचा पेपर आहे, बरोबर? 80 मार्काचा एखाद्या भाषेचा पेपर आहे, की समज एक इंग्लिश असेल किंवा मराठी असेल किंवा हिंदी असेल, बरोबर? आता मला सांग की यामध्ये ग्रामरचं वेटेज किती टक्केच असतं? ग्रामर आम्हाला 20% विचारलं जातं. 20 मार्काला विचारलं जातं. 20 मार्काला. अच्छा. आता बघा सर की बाळा तुला जे आता तू मला ग्रामर जे सांगितलंस 20 मार्काला विचारलं जातं, म्हणजे साधारणपणे बघा सर की मी तिला विचारलं की ग्रामरचं वेटेज किती पर्सेंटेजमध्ये असतं किंवा किती पर्सेंट असतं, तर मुळातच ग्रामरचं म्हणजे भाषेचं जे काय, कारण भाषेचं म्हणजे कुठलीही भाषा घ्या त्याचा बेस काय? ग्रामर, बरोबर आहे? आणि त्याच्यामुळं त्यामध्ये भाषेचं जे काय ग्रामरचं जे वेटेज आहे भाषेला ते 50% जास्त असतं, 50 ते 55%. आणि आज अपर्णाला माहिती किती आहेत? 20 मार्काचं, म्हणजे साधारणपणे 25 मार्काचं ग्रामर माहिती आहे, 25% ग्रामर माहिती आहे तिला आणि बाकीचं 25% ग्रामर माहितीच नाही, बरोबर आहे ना अपर्णा? आणि जर समज हे जर 25 मार्काची जर आपण नाही तयारी केली तर हे 25% हे 25 मार्क गेलेच ना मॅडम. तुमच्या लक्षात आलं का? बघा, म्हणजे ग्रामरमध्ये सुद्धा आज आपल्याला बऱ्याचशा चुका असू शकतात, कारण ग्रामरचं मला जर वेटेजच माहिती नसेल आणि जे माहिती नाही ते तर मुलं अजिबातच करणार नाहीत, कारण माहिती आहे ते करून सुद्धा त्याच्यामध्ये पर्सेंटेज खाली येतात. लक्षात आलं? आणि काही मार्क हिला माहितीच नाही तर मग काय होईल? अडचण निर्माण होऊ शकते. हे लक्षात आलं तुमच्या? मॅडम बाळ आपण तुझ्या लक्षात आलं बाळ? बघा सर, ओके. तर हे ग्रामरमधली सगळ्यात महत्त्वाची ही एक त्रुटी बाळ तुझ्यामध्ये आढळलेली आहे मला. पहिली लिखाणातली चूक, बरोबर? लिखाणामधल्या चुका आपल्याला रिपेअर कराव्या लागतील सर. दुसरी ग्रामरमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जो मी वेटेज विचारलं ते रिपेअर आपल्याला करावं लागेल. तर मला सांग बाळ की शब्दांच्या जाती किती? 5. बरं मला सांग की कोणकोणत्या आहेत? सर्वनाम, हां विशेषण, हां. क्रियापद आणि क्रियाविशेषण. बघा सर की आज अपर्णा म्हणजे हे हिचा दोष नाही आहे, कारण का की आज अपर्णाच्या वर्गामध्ये मी जर 100 मुलांना किंवा त्यांच्या शाळेमध्ये 100 मुलांना जर हा प्रश्न विचारला तर 100 पैकी 100 मुलांना सर हे येत नाही. हजारामध्ये एखादा दुसरा मुलगा हे 100 सगळेच्या सगळे सांगू शकतो. शब्दांच्या जाती बेटा 8 आहेत. आता मी तुला विचारणार नाही त्या कोणत्या आहेत, कारण का की मुळातच तुझ्या 5 सांगितलंस ना त्या पण मला म्हणजे 100% परफेक्ट वाटल्या नाहीत. आलं लक्षात? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण ते माहिती आहे ना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आता सर्वनामाचे प्रकार जर मी विचारले तर तुला अजिबातच येणार नाहीत. म्हणजे बघा सर की भाषेचा पाया ग्रामर आहे आणि ग्रामरचा पाया काय? शब्दांच्या जाती, आणि तिथंच हिच्या अडचणी आहेत. आणि तेच जर नाही तयार झालं तर 50% मार्क हिचे जाऊ शकतात. मॅडम हे लक्षात आलं तुमच्या? सर लक्षात आलं का? काय वाटतंय सर तुम्हाला की हे अपर्णानं रिपेअर करायला पाहिजे का नाही पाहिजे? याच्याबद्दल तुमचं मत काय मॅडम? म्हणजे हे समजून घेऊन केलं पाहिजे ना, त्या रिपेअर चुका केल्या पाहिजेत ना, ह्या चुका ज्या काय आहेत त्या रिपेअर केल्या पाहिजेत ना. अपर्णा बाळ तुला काय वाटतं? सर केल्या पाहिजेत, अदरवाईज आता बघा ना की मी बघितलं की लिखाणामध्ये प्रचंड चुका आहेत. ग्रामरचं वेटेज माहीत नाही. ग्रामरचं तर मी तर विचारलं शब्दांच्या जाती, म्हणजे शब्दांच्या जाती हा सर ग्रामरचा बेस आहे आणि तो तिला माहीत नाही आहे. आणि मला जर समजा तो जर माहिती नसेल तर मग ग्रामरचं 50%चं सुद्धा काय होऊ शकते, म्हणजे खूप त्याच्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे मार्क कमी पडू शकतात. 10-15 मार्क म्हणजे खूप झाले तिचे, म्हणजे भाषेला ते गेलेच म्हणून समजायचं. अहो मुळात मी तर हे बघितलं आहे की इतर सगळ्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये मुलांना खूप चांगले मार्क मिळतात, पण सर मुलं नापास कुठं होतील दिसतात की मराठीसारख्या विषयामध्ये नापास झालेले बघितलं की ज्याच्यामध्ये आपण रोज बोलतोय मॅडम, अशा विषयामध्ये मुलं नापास होताना मी बघितलेलं आहे. हे झालं सर ग्रामरच्या बाबतीत, हे लिखाणाच्या बाबतीत झालं. आपण हे सगळं बघितलं. काय वाटतंय सर की ह्या सगळ्या गोष्टी अशाच जर राहिल्या तर अपर्णाला यावर्षी 26% मार्क मिळतील का? अपर्णा बाळ
मॅडम नाही, मार्क कमीच पडतील. कमीच पडणार ना. म्हणजे काय की आपल्याकडं थोडंसं लक्ष द्यावं लागेल. हे तर लक्षात आलं. हे रिपेअर करायला पाहिजे अपर्णा बाळ, लक्षात आलं तुझ्या. बघा सर की मुलांच्या मार्क्सवरती अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीचा परिणाम होतो. पहिले आहे सर की घेणं गरजेचं आहे. आता परीक्षेमधल्या चुका काय असतात त्या पण आपण थोडंसं समजून घेऊया. मॅडम मला सांगा, तुम्हाला मी एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. तुमचं आता BE झालंय म्हणालात तुम्ही, बरोबर आहे. 10वीची परीक्षा म्हणजे तुम्ही दिलेलीच आहे, बरोबर आहे ना. आता मला सांगा 10वीला किती टक्के मार्क होते तुम्हाला? 76% मार्क होते, बरोबर. आता मला सांगा 76% म्हणजे तुमच्या वेळेला 100 मार्काचा पेपर होता, बरोबर आहे ना. 76 आणि 100 म्हणजे जवळजवळ 24 मार्क तुमचे कुठं गेले हे आज तरी तुम्हाला माहित आहेत का? नाही आहे ना. का बरं, का माहित नाही मॅडम तुम्हाला? कारण आज ही तुम्हाला त्या परीक्षेमध्ये जाऊन त्या पेपरमध्ये कुठं चुका केल्यात ते पेपर तुमच्या समोर आल्याशिवाय कळणार नाही ना तुम्ही नेमकं कुठं चुकलाय ते. तसंच अपर्णाच्याही बाबतीत होऊ शकतं. काय होतं सर की मुलं जर समजा 8वीला असतील आणि 8वीतून जेव्हा ते 9वीत येतात तेव्हा जर समजा त्या मुलांना जर 70% मार्क असतील, बरोबर, म्हणजे 30% कुठंतरी चुकलेत, बरोबर. आता ते 8वीतून 9वीत आल्यानंतर मला सांग बेटा की तुला 9वीचे वार्षिक परीक्षेचे पेपर किंवा 8वीचे वार्षिक परीक्षेचे पेपर तुला पाहायला दिले गेले का? मग मला सांगा मॅडम, वार्षिक परीक्षेमध्ये कुठं माझे 30% मार्क चुकलेले आहेत हे जर नाही कळलं तर त्याच चुका परत ते पुढच्या वर्षात करणारच ना. अशा पद्धतीने सर वार्षिक परीक्षेमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुढच्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेमध्ये मुलं अशीच कंटिन्यू करतात. फॉर एक्झाम्पल मॅडम मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येते का बघा की चुका जर नाही समजल्या तर त्या वारंवार विद्यार्थी कशा करतात त्याच्याकडे थोडंसं आपण आता लक्ष देऊया. आता मला सांगा मॅडम की मी तुम्हाला एक 2 महत्त्वाचे प्रसंग सांगणार आहे. बघा अपर्णा बाळ लक्ष ठेव. बघा मॅडम की तुमच्या घरी आज पाहुणे आले, तुम्ही चहा केला, पाहुणे चहा घेतले आणि निघून गेले आणि तुमच्या लक्षात आलं की आज चहामध्ये साखर पडलेली नाही. पाहुणे निघून गेल्यानंतर लक्षात आलं, थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल, उरलेला चहा पिऊन घ्याल. ह्याच्या पलीकडे तुम्ही काय करू शकणार आहे का? काहीच करू शकणार नाही. म्हणजे हा एक प्रसंग झाला. प्रसंग नंबर 2 काय बघा की दुसऱ्या दिवशी परत तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही परत चहा केला, बरोबर. स्वयंपाक घरामध्येच तुमच्या चूक लक्षात आली. काय की तुम्ही चहा टेस्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात काय आलं की आज चहामध्ये काय झालेलं आहे, साखर पडलेली आहे पण ती थोडी कमी पडलेली आहे. मग तुम्ही काय केलं, परत चहामध्ये साखर टाकली, परत टेस्ट केला स्वयंपाकघरातच आणि मग तुम्हाला बेटर वाटला चहा आणि मग नेऊन तुम्ही तो पाहुण्यांना चहा दिला. हा प्रसंग नंबर 2. मला सांगा पहिला प्रसंग चांगला की दुसरा प्रसंग चांगला? दुसरा प्रसंग का चांगला मॅडम? आणि तुम्ही टेस्ट पण केली, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला चूक कळली आणि त्यामुळे तुम्ही ती चूक परत केली नाही. मग मला सांगा, जसं आपण या चहाच्या बाबतीत केलं मॅडम की एक टेस्ट केली आणि ती कधी केली, आपल्याला चूक कळली म्हणून केली. जर मला समजा मला चूकच नाही कळली तर मी काय केलं असतो, परत जाऊन तो तसाच चहा दिला असता ना. आणि म्हणून तुमच्या दृष्टिकोनातून दुसरा प्रसंग चांगला. तसं मुलांच्या बाबतीत कुठं घडतंय का? परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेमध्ये मी जाऊन कुठं चुकणार आहे हे परीक्षेला बसायच्या आधी कळायला पाहिजे ना. पण परीक्षा होऊन गेली तरी मुलांना कळत नाही की मी परीक्षेमध्ये नेमकं कुठं चुकलोय. मग मला सांगा त्या मुलांना चुका रिपेअर करता येतील का? कधीही रिपेअर करता येणार नाहीत. आणि यामुळे मुलांचे परत परत काय होऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात. मॅडम लक्षात येतं का? फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसणार आहे आणि 10वीला परीक्षेला बसायच्या आधी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जसे पेपर येतात त्याच्या पद्धतीने जर समजा मी तुम्हाला घरी बसून एक 2-2 प्रश्नपत्रिका 100-100 मार्काच्या घरी बसून मी तुम्हाला सोडवायला दिल्या असत्या आणि या बसून तुम्ही घरी सोडवल्या असत्या आणि त्याही सोडवल्यानंतर ती कशातही न बघता गाईडमध्ये वगैरे, बरं का, घरी बसून दिल्यानंतर म्हटले माणसं लगेच बघून काढतात. पण तुम्ही 3 तास बरोबर वेळ लावून तुम्ही बसला, ते सोडवलं सगळं आणि ते मी तुम्हाला तपासून तज्ज्ञ लोकांच्याकडे चेक करून मी तुम्हाला दिलं, बरोबर. आता मगाशी तुम्ही काय म्हटलं 76% मार्क पडलेत, बरोबर. आता हे तुमच्या वार्षिक परीक्षेला बसायच्या आधी मी तुम्हाला तपासून चेक करून दिल्यानंतर त्या 76% मध्ये कुठं चुकतं हे जर कळलं, 76% नंतर त्या 24% मध्ये कुठं चुकतं हे जर तुम्हाला कळलं तर त्या चुका तुम्ही वार्षिक परीक्षेला जाऊन केल्या असत्या का? नाही केल्या असता ना. म्हणजे मला सांगा अजून तुमचे किती टक्के वाढले असते? म्हणजे
म्हणजे मी म्हणतो अजून 20% तर वाढले असते, बरोबर. म्हणजे 76 आणि 20 96% तुम्ही गेला असता. पण त्या चुका कुठं होतात ह्या कळल्या नाहीत. त्यामुळं त्या चुका तुम्ही वारंवार 10वीला सुद्धा तीच चूक करून बसला. लक्षात येते का बघा. तसं अपर्णाच्या बाबतीत होऊन चालणार आहे का सर? काय वाटतं तुम्हाला? त्या चुका आधी कळल्या पाहिजेत ना अपर्णा बाळ, कळल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सर आहेत आपण बघितलेल्या. त्या कोणकोणत्या आहेत बघा. आता अपर्णा बाळ लक्षात येते का बघ तुझ्या? आपण पहिल्यांदा काय बघितलं की सर आज तिच्या लिखाणामध्ये प्रचंड चुका आहेत, त्या आपल्याला रिपेअर कराव्या लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट मॅडम, ग्रामरचा बेस तर तिचा खूपच कच्चा आहे, तो आपल्याला रिपेअर करावा लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सर की परीक्षेतल्या चुका परीक्षेला बसण्याआधी कळल्या पाहिजेत, त्या रिपेअर झाल्या पाहिजेत. आणि या गोष्टीबरोबरच सर अजून 3 महत्त्वाच्या गोष्टी मी आज अपर्णा बाळ तुला सांगणार आहे. आणि त्या डोळ्यासमोर तुम्ही अभ्यास केला तर खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रगती होऊ शकते. ओके. तर त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत बाळ तुला समजून घ्यायच्या आहेत? सर तुम्हाला मॅडम बघा. तर पहिली महत्त्वाची गोष्ट सर बघा की मुलांच्या मार्क्सवाढीवरती आणि करिअरवरती परिणाम करणारी पहिली महत्त्वाची गोष्ट मुलांच्या आवडीनिवडी. बाळ तुला कुठला विषय आवडतो? हा. आता बघा मी अपर्णाला एक प्रश्न विचारला सर की तुला विषय कुठला आवडतो, तर ती मला म्हणाली का नाही मला सगळे विषय आवडतात. पण 9वी पर्यंत तिची जी मानसिकता आहे ते ठीक आहे, पण या मानसिकतेचा सर तिच्या करिअरवरती प्रॉब्लेम होऊ शकतो, करिअर होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. कसा की बघा कसं असतं की मुलांना जो विषय आवडतो त्याचा जास्त अभ्यास करतात. म्हणजे आवडीनिवडींचा मुलांच्या मार्क्सवरती प्रचंड परिणाम होतो. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला समजून सांगायचा आहे. आवडते शिक्षक ना आवडते शिक्षक, आवडता विषय ना आवडता विषय. ज्या विषयाला आवडतात त्याला महत्त्व देतात, जे शिक्षक आवडतात त्यांचा अभ्यास करतात आणि जे आवडत नाहीत त्यांचा अभ्यास करत नाहीत. मग मला सांगा 10वीला असं अपर्णा बाळ करून चालेल का? 10वीला असं करून चालणार नाही, कारण सगळ्या विषयाला समान महत्त्व दिलंस तर तुझे पर्सेंटेज चांगले वाढणार आहेत, नाहीतर वाढणार नाहीत. ही गोष्ट लक्षात आली तुझ्या? आजपासून तुला काय करावं लागेल? सगळ्या विषयांना समान महत्त्व देऊन तुला अभ्यास केलास तरच तुझे मार्क वाढणार आहेत. ही गोष्ट लक्षात आली सर? लक्षात आली का? पण ह्या मानसिकतेमुळे 9वीला जसं झालंय तसं 10वीला करून चालणार नाही. मॅडम लक्षात येते का? त्यामुळे सगळ्या विषयांना समान महत्त्व देऊन अभ्यास कसा करायचा याचं तंत्रज्ञान तुझ्याकडे आहे का? कसा करायचा असतो काय माहिती आहे का? हा म्हणजे तुला आज फक्त अंदाजानं माहिती आहे, पण परफेक्ट त्याचं टेक्निक काही नाही आहे. पण मी सांगणार आहे, तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. ओके चलो ठीक आहे सर. आता ही एक महत्त्वाची गोष्ट झाली. दुसरी आता महत्त्वाची गोष्ट कुठली आहे बघा. आवडीनिवडीनंतर मुलांच्या मार्क्सवाढीवरती सर मुलांच्या सवयीचा परिणाम होतो. आता सवयी कोणकोणत्या आहेत? एक तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की रेडीमेड मटेरियल वापरायचं, त्याची सवय. आता रेडीमेड मटेरियल म्हणजे काय की तयार उत्तरांचा सर्रास काय वापर. आता तुम्ही म्हणाला तेच आहे सर, गाईड म्हणा, नोट्स म्हणा, रिलायबल म्हणा, मास्टर की म्हणा, हे जे काय तयार उत्तरं ज्याच्यातून मिळतात असे रेडीमेड मटेरियल नोट्सच्या माध्यमातून पण त्यांना मिळतात, बरोबर आहे ना? तर रेडीमेड मटेरियलचा वापर केल्यामुळे काय होतं सर की मुलांच्या स्वतःच्या बौद्धिक कार्यक्षमतेचा अभ्यासामध्ये कुठेही वापर दिसत नाही. आता इथं काय होतं बघा सर, आमचे शिक्षण तज्ज्ञ म्हणतात की मुलं आज हँडिकॅप बनत चाललेले आहेत, ब्रेननं हँडिकॅप होत चाललेले आहेत. आणि आमचे शिक्षण तज्ज्ञ म्हणतात जे आई वडील मुलांना अशा पद्धतीचं रेडीमेड मटेरियल देतील ते सरळ सरळ मुलांच्या ब्रेनला विष दिल्यातला प्रकार असं म्हणतात. आता या असं का म्हणतात? कारण का सर आपण आज अपर्णाला जे पण शिक्षण देतोय किंवा ती आयुष्यामध्ये जे पण शिक्षण घेणार आहे ते शिक्षण घेण्याचा मूळ उद्देश काय, तर ती त्या क्षेत्रामध्ये इंडिपेंडंट झाली पाहिजे. म्हणजे काय? स्वावलंबी झाली पाहिजे.
आता त्याची प्रोसेस ऑफ इंडिपेंडन्सी जे म्हणतो आपण, त्याचा प्रवास आहे तो कसा आहे? इंडिपेंडंट कधी बनतो माणूस सर? की त्याच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर तो इंडिपेंडंट बनणार आहे. कॉन्फिडन्स कुठून येतो तुम्हाला माहिती आहे का? कॉन्फिडन्स हा माणसाला येतो तो प्रॅक्टिसमधून येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर त्याच्यातून कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्समधून इंडिपेंडंट बनतो माणूस. बरोबर आहे ना? मग प्रॅक्टिस कधी करतो माणूस? जर त्याच्याकडं नॉलेज असेल तर. आणि नॉलेज कधी येतं? जर त्याच्या स्वतःच्या बौद्धिक कार्यक्षमतेचा वापर झाला असेल तर ना. आता मला सांगा, अपर्णाची मी काय दिनचर्या मग अशी बघितली, त्याच्यामध्ये पण तिच्या कुठे बौद्धिक कार्यक्षमतेचा वापर झालेला दिसत नाही. अभ्यासामध्ये पण तिच्या कुठे बौद्धिक कार्यक्षमतेचा वापर झालेला दिसत नाही. मॅडम तुमच्या लक्षात येते का बघा मला काय म्हणायचं सर? मग मला सांगा, मूळ उद्देश काय? तिला काय बनायचं आपल्याला? स्वावलंबी. ती बनू शकेल? त्यामुळं सर रेडीमेड मटेरियलचा वापर करणं म्हणजे मुलांच्या ब्रेनला विष दिल्यातला प्रकार असं आमचे शिक्षण तज्ञ म्हणतात. ही जी सवय आहे ती खूप डेंजर आहे बेटा, आणि याच्यातून बाहेर पडून आपल्याला स्वावलंबी बनण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत त्या घेतल्या पाहिजेत की नाही पाहिजेत, तुझं काय मत आहे? बरोबर आहे ना? मग स्वावलंबी बनण्यासाठी कुठल्या स्टेप घ्यायच्या हे आज तुम्हाला माहिती नाहीत, आता तुम्हाला माहिती नाहीत, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. ओके, काळजी करायची काही गरज नाही. आता बघा, सवय अजून कोणती सवय असते? पाठांतराची सवय. ही खूप वाईट सवय आहे आणि खूप डेंजर सवय आहे मुलांनाही. आता ही सवय मुलांना का लागली? त्यात मुलांचा दोष नाही आहे सर. कारण का? मगाशी मी जेव्हा तिला हा प्रश्न विचारला की शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये तुला धडे संपेपर्यंत शिकवतात का समजेपर्यंत शिकवतात, तिनं उत्तर काय दिलं मला सर? संपेपर्यंत शिकवतात. त्यांचा काही दोष नाही आहे. मग आता तिला तिथं समजेपर्यंत शिकवलेलं नाही म्हणजे धडा तिला समजलेला नाही. मॅडम लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे? बघा, हा फार महत्वाचा विषय आहे आणि खूप महत्वाचा मुद्द्यावरती आता तिच्याशी मी बोलतोय. शाळेमध्ये धडे संपेपर्यंत शिकवतात, शाळेमध्ये तसं जसं शिकवतात तसंच क्लासमध्ये पण शिकवतात. धडे तर तिला समजले नाहीत पण तिच्यावरती होमवर्क तिला करायचा आहे म्हणून तिनं रेडीमेड मटेरियल घेतलं. बरोबर? आता त्या प्रश्नांची उत्तर तिला त्यातच मिळतात ना, म्हणून तिनं ते वापर केला. आता बघा ती काय करते, परीक्षेला जायचं आहे तर 2 प्रश्न पेपरला येणार असतात आणि ती 10 प्रश्नांची तयारी करते. कारण का? तिला हे माहिती नाही की त्या 10 मधले 2 नेमके कोणते परीक्षेला येणार आहेत. आता मला सांग बाळ, की 2 प्रश्न त्या 10 मधले आले आणि ते 10 आले नाहीत बाकीचे, तर ते 10 प्रश्न तर तुला लगेच डोक्यातून काढून टाकता येतात का? नाही ना. पण त्या 10 प्रश्नांसाठी सर तिने वेळ दिला, एनर्जी जे गेली. बरोबर आहे ना? आणि स्मरणशक्ती पण वाया गेली. आता ह्या पाठांतरामुळे कधी कधी बाळ, अपर्णा बाळ, असं होतं का एखादा दीर्घोत्तरी प्रश्न तू पाठ केलायस पण पाठ करून गेल्यानंतर परीक्षेला बसल्यानंतर नेमका आठवायचा बंद झाला, असं होतंय का? हो सर, मला काय होतं सर, मला सुरुवात नाही आठवली तर मधलंच आठवत असतं, मधलं आठवलं तर सुरुवात अजिबातच आठवत नाही, शेवट तर आठवतच नाही. म्हणजे सर असं एका प्रश्नाच्या बाबतीत अपर्णानं मला आता सांगितलं हे, पण असे कित्येक प्रश्न आहेत. एका धड्यावरती मी 10 प्रश्न सांगितले सर. असे एका विषयामध्ये 20-20 धडे आहेत आणि 7 ते 8 विषय आहेत. किती मुलांनी प्रश्न डोक्यात ठेवायचे आणि किती परीक्षा द्यायची सर, कशी द्यायची? आणि ही पाठांतराची जी पद्धत आहे, प्रश्न पाठ करून परीक्षेला जाणं, ही सुद्धा आमच्या शिक्षण तज्ञांच्या मते एक प्रकारची कॉपी करून पास होण्यातला प्रकार आहे. कॉपी चिठ्ठीवरती लिहून जाऊन परीक्षेला बसणं आणि ती ब्रेनमध्ये साठवून ठेवून परीक्षेला बसणं, हा कॉपीचा दुसरा प्रकार आहे. याला इनडायरेक्ट कॉपी म्हणतात. मग कॉपी करून पास होणं योग्य आहे का, याच्याबद्दल तुमचं मत काय सर? मग ही एक कॉपीच आहे, हे लक्षात आलं अपर्णा बाळ तुझ्या? मॅडम तुमच्या लक्षात आलं? मग तुमच्या मुलीनं कॉपी करून पास व्हायला पाहिजे का अभ्यास करून पास व्हायला पाहिजे, याच्याबद्दल तुमचं मत काय? हा, मग आता अभ्यास करून कसं पास व्हायचं बाळ तुला माहिती आहे का? आतापर्यंत जो का ते केलंस तो तुला तुझ्या पद्धतीनं अभ्यास वाटत होता, पण आमच्या शिक्षण तज्ञांच्या मते तो अभ्यास नाही. पण मी तुला सांगणार आहे की अभ्यासातून कसं पुढे जायचं. हॅलो अपर्णा बाळ, लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे? सर लक्षात येते आता तुमच्या? म्हणून या सवयी ज्या लागलेल्या आहेत त्या सवयीचा परिणाम मुलांच्या करिअरवरती सुद्धा सर होतोय. आज विद्यार्थ्यांच्या म्हणजे करिअरवरती सुद्धा या गोष्टीचा परिणाम होतो. म्हणजे सवयीमुळे काय काय होतं मॅडम तुमच्या लक्षात आलं का? की सवयी काय आहेत? एकतर काय आहे, पाठांतराची सवय, त्याच्यामुळे वेळ, स्मरणशक्ती आणि एनर्जी आज अपर्णाची वाया जाते. दुसरी सवय काय आहे सर?
पाठांतर करून परीक्षेला बसायचं. आता पाठांतर करून परीक्षेला जातात मुलं म्हणजे काय करतात ते आपण बघितलं की म्हणजे 2 प्रश्न परीक्षेला येणार आहेत आणि पाठ किती करतात 10 प्रश्न. बरोबर आहे मॅडम? मग असा एक विषय आहे का? बरं एक धडा आहे का? नाही आहे ना. म्हणजे एका विषयामध्ये धडे किती आहेत? 20 धडे आणि एका धड्यावरती साधारणपणे 10 प्रश्नांची तयारी करायची. म्हणजे काय होईल? येणार तर 2 प्रश्न आहेत आणि 10 प्रश्नांची तयारी म्हणजे 8 प्रश्न तसेच वाया जातात एका धड्यावरती. म्हणजे वेळ, स्मरणशक्ती आणि एनर्जी या तिन्ही गोष्टी वाया जात असतील तर त्याचाही काही उपयोग नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सर? की एखाद्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या चिठ्ठीवरती घेऊन गेलं आणि तिथं जाऊन लिहिलं तर त्याला कॉपी म्हणतात. मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर ब्रेनमध्ये कॉपी केलं आणि तिथं जाऊन ते लिहिलं तर ह्याला सुद्धा आमचे शिक्षण तज्ञ कॉपीच आहे म्हणतात ना. हॅलो, लक्षात येते काय? अपर्णा बाळ, मला काय म्हणायचं? मग मला सांग, ही कॉपी करून पास झाल्यातला प्रकार नाही? मॅडम तुम्हाला वाटत नाही? सर तुम्हाला नाही वाटत? मग मला सांगा बाळ की कॉपी करून पास होणं चांगलं का अभ्यास करून पास होणं चांगलं? मग अभ्यास करून कसं पास व्हायचं हे तुला माहितीच नाही असं मला तर वाटायला लागले. सर लक्षात आलं का बघा तुमच्या? मॅडम तुमच्या लक्षात आलं? पण टेन्शन घेऊ नकोस, मी तुला सांगणार आहे की अभ्यास करून परीक्षेला कसं जायचं असतं आणि मार्क्स कसे चांगले मिळवायचे हे मी तुला शिकवणार आहे. लक्षात आलं का बघा? म्हणजे सर एक गोष्ट लक्षात आली की बघा की पहिलं आपण हे बघितलं की बाळ की आवडीनिवडीचा आपल्यावरती काय परिणाम होतो. दुसरं आपण हे बघितलं की सवयी, त्यातल्या 2 महत्त्वाच्या सवयी त्याच्यामुळं आपल्याला काय परिणाम होतो हे आपण बघितलं. आणि आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल सर तर ती मुलांच्या मार्क्सवाढीवरती, मुलांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीचा परिणाम होतो. आता अभ्यास करण्याच्या पद्धतीचा मुलांच्या मार्क्सवरती कसा परिणाम होतो याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे? बघायचं बाळ अपर्णा. आता बघा की बऱ्याचशाच पालकांना आम्ही जेव्हा हा प्रश्न करतो तेव्हा पालक काय म्हणतात माहिती आहे का? की त्यांचा एक गैरसमज असतो. तो काय असतो मी तुम्हाला सांगतो. कसं असतं बघा की एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलांचे मार्क्स काय सारखे नसतात. बरोबर आहे ना अपर्णा बाळ? तुला 95 असतील तर अजून दुसऱ्याला 95 असतील का? नाही ना. म्हणजे काही मुलांना 95% आहेत, तर काही मुलांना 97% आहेत, काही मुलांना 92 आहेत, काही मुलांना 40 आहेत, काही मुलांना 60 आहेत. शिकवायला शिक्षक तेच आहेत. बरोबर आहे ना बाळ? शिकवायला शिक्षक तेच आहेत, वर्ग तोच आहे, मुलांचं एज तेच आहे, सगळं काही सेम आहे. मग मात्र पर्सेंटेज मात्र असे खाली वर का? एकाला 60 आणि एकाला 70 आणि एकाला 95. सर याच्याबद्दल तुमचं मत काय? येस मॅडम, तुम्हाला काय वाटतं? हां, आमचे शिक्षण तज्ज्ञ नेमकं हेच म्हणतात की पालकांचा जो हा समज आहे की एका वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलांची जशी त्यांची बुद्धिमत्ता असेल तसे त्यांचे काय असणार आहे? मार्क असणार आहेत. पण आमचे शिक्षण तज्ज्ञ तसं म्हणत नाहीत. आमचे शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात बघा, एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलांची बौद्धिक कार्यक्षमता एकसारखी असते पण त्यांच्या मार्क्सवाढीवरती त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीचा परिणाम होतो असं ते म्हणतात. आता हे मी तुम्हाला बोललो, पण हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे हे एका आपल्याला एक्झाम्पलमधून आपल्याला लक्षात येईल. मग आपल्याला लक्षात येते का बघा, गोष्ट लक्षात येते का बघायचं आहे. बघा की एकाच वर्गामध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी आहेत पण त्यांच्या मार्क्सवाढीवरती किंवा त्यांचे जे मार्क्स कमी जास्त का असतात हे आपण ह्या उदाहरणावरून मॅडम थोडंसं आपल्या लक्षात येईल. सर थोडंसं लक्ष द्या. अपर्णा बाळ, मला एक सांग की तुमच्या शाळेमध्ये, मी त्याचे काय उदाहरण सांगणार याच्याकडे थोडंसं बारीक लक्ष देऊ. आपल्या शाळेच्या ग्राउंडवरती, तुमच्या शाळेचं ग्राउंड आहे आणि त्याच्यामध्ये एक भिंत टाकली. शाळेच्या ग्राउंडवरती काय केलं? एक भिंत टाकली आणि त्या भिंतीच्या एका बाजूला तुमच्याच वर्गातला एक हुशार विद्यार्थी ज्याचे मार्क 98% वगैरे आहेत आणि या बाजूला एक 60%चा विद्यार्थी, असे 2 विद्यार्थी उभे केले. इकडे एक 95 किंवा 98%चा विद्यार्थी उभा केला आणि इकडं काय केला? एक 60%चा विद्यार्थी उभा केला. आता या दोन्ही विद्यार्थ्यांना एक एक्सपेरिमेंट दिली आपण. बघा काय दिलेले की या हुशार विद्यार्थ्याला सुद्धा आपण काय केलं? 1000 लिटरचा टँक भरून दिला आणि या 60%च्या विद्यार्थ्याला सुद्धा आपण काय केला? एक टँक भरून दिला. आता मध्ये काय आहे? भिंत आहे. इकडे 95%चा विद्यार्थी आणि इकडे काय आहे? 60%चा विद्यार्थी. त्या दोघांनाही एक काम दिलं. काय काम दिलं? की ते टँक रिकामे करायचे आहेत. ओके,
आता ते दिल्यानंतर दोघांना वेळ ही समान दिली आणि त्यांना सांगितलं की जाऊन काय करा, टँक रिकामी करा. दोघेही टँक रिकामी करायला अपर्णा गेले. पण थोड्या वेळानं असं लक्षात आलं की जो 60% विद्यार्थी आहे, जो 60% विद्यार्थी आहे त्याला तो टँक रिकामा करायला 1 तास लागला आणि जो 95% विद्यार्थी आहे ना त्याला तोच टँक रिकामा करायला 1000 लिटरचाच टँक रिकामा करायला त्याला मात्र 15 मिनिटं लागली. असं का झालं असेल अपर्णा बाळ, तुला काय वाटतं? म्हणजे तुला माहिती नाही का? काय वाटतं तरी सुद्धा काय वाटतं तुला की 95%च्या विद्यार्थ्याला फक्त 95% म्हणजे फक्त 15 मिनिटातच तो टँक रिकामा झाला आणि 60%च्या विद्यार्थ्याला मात्र काय झालं, तोच टँक रिकामा करायला किती वेळ लागला? हां, तर मॅडम काय वाटते तुम्हाला की जो 95%चा विद्यार्थी होता त्याला मात्र तो टँक रिकामा करायला 15 मिनिटं लागली आणि जो 60%चा विद्यार्थी होता त्याला मात्र मॅडम 1 तास लागला. असं का झालं असेल तुम्हाला काय वाटतं? अपर्णा म्हणते मला काय एक्झॅक्टली माहिती नाही, तुम्हाला काय वाटतं? सर तुम्हाला काय वाटतं? हां, सरांना काय वाटतंय की त्यांनी मोटर लावली असेल म्हणून त्याचं लवकर झालं असेल. पण एक्झॅक्टली काय झालं असेल कळलं का सर? का नाही कळलं? कारण मध्ये काय आहे, भिंत आहे. आणि हीच अशी विचारांची भिंत मॅडम शाळेमध्ये आहे. मुलांच्या मध्ये वैचारिकतेची भिंत आहे की 95%चे विद्यार्थी कधी 60%च्या विद्यार्थ्याला सांगत नाही की 95% कसे मिळवायचे मी सांगतोय. अपर्णा बाळ सांगतात का? कोण हुशार विद्यार्थी नाहीच सांगत नाही. ही भिंत आहे असं समजून जाव्या. आता काय केलं सर की आपण ती जी भिंत आहे ती काढली आणि परत तीच प्रक्रिया केली की 60%च्या विद्यार्थ्यालाही 1000 लिटरचा टँक भरून दिला आणि 95%च्या विद्यार्थ्यालाही 60 म्हणजे 1 लिटरचा टँक भरून दिला. परत तीच प्रक्रिया केली अपर्णा बाळ आणि सांगितलं की चला चालू टँक रिकामा करायला. आता काय झालं, मध्ये भिंत काढलेली आहे. आता ह्या वेळेला काय होईल बाळ, अपर्णा बाळ काय लक्षात येतं तुझ्या, काय वाटेल? आता ते म्हणजे जो 60%चा विद्यार्थी होता त्याला कळणार ना तो. हा, मला हे म्हणायचं आहे सर. म्हणजे काय की आता भिंत काढल्यामुळं 60%च्या विद्यार्थ्याला हे समजेल की 95%च्या विद्यार्थ्याची पाणी काढण्याची टेक्निक कुठली होती. बरोबर आहे ना? आता हे चेक केलं. बरं, आता आपण काय केलं की भिंत काढून ज्यावेळेला परत तीच प्रक्रिया केल्यानंतर आपल्या लक्षात काय आलं की एक्झॅक्टली 60%चा विद्यार्थी ते बघणार की नाही बघणार की 95%चा विद्यार्थी कसं पाणी काढतोय. मग 60%च्या विद्यार्थ्याच्या लक्षात काय आलं की तो मोठ्या 2 बकेट घेऊन जातोय आणि माझ्या हातात काय मगच आहे, छोटासा मग आहे आणि त्यानं मी पाणी काढायला जातोय. ही चूक त्याच्या लक्षात आली. आता मला सांगा सर की ते एखाद्या विद्यार्थ्याच्या चूक लक्षात आलेली आहे आणि परत तो जाताना तो काय करेल, परत मगच घेऊन जाईल. अपर्णा बाळ तू आता मगच घेऊन जाशील का तू काय करशील? म्हणजे काय की तिला हे कळलं की आपली आता ही चूक होते तर ती काय करणार, ती चूक सुधारणार ना. आणि जर माझी चूक होते आणि परत मी काय केलंय, मला समजलेलं आहे की मी माझी चूक कशात आहे आणि परत जर मी तेच जर काम करत असेल तर काय होईल सर? त्याला काय म्हणायचं, वेडेपणा म्हणायचं ना. म्हणजे मला चूक समजते पण तरी सुद्धा मी काय केलं तसंच काम काय तर करतोय, तर याला वेडेपणा म्हणावं लागेल. पण बाळ आज आपण बघितलं की ह्या बऱ्याचशा चुका आपण समजून घेतलेल्या आहेत. बरोबर आहे ना? ह्या रिपेअर कशा करायच्या हे देखील मी तुला सांगणार आहे. पण मी सांगतोय तसं तुला अभ्यास केलास तर 100% तुझी देखील प्रगती होऊ शकते. कारण का की अभ्यासामध्ये तुला देखील बदल करावा लागेल. म्हणजे अभ्यासाची पद्धत बदलावी लागेल, याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही. इथं काय लक्षात आलं सर? इथं बुद्धिमत्तेचा काय संबंध आला का? 95%च्या विद्यार्थ्यानं 2 बकेट घेऊन पाणी काढलं, ही साधी गोष्ट होती. ही भिंत काढल्यामुळं माझ्या लक्षात आलं. आता इथं बुद्धिमत्तेचा काय विषय आहे का? बुद्धिमत्तेचा इथं काही विषय नाही. लक्षात आलं? म्हणजे काय की एक गोष्ट लक्षात आली की अभ्यास करण्याची पद्धत बदलली की ऑटोमॅटिक काय होऊ शकतं, आपले देखील मार्क वाढू शकतात. अपर्णा बाळ हे लक्षात आलं तुझ्या? आलं लक्षात? आता अभ्यास करण्याची पद्धत बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं हेही समजून घेणं गरजेचं आहे.
कारण अभ्यास करायची पद्धत बदलायची आहे. आता मी एक तुम्हाला आज सांगणार आहे बाळ की अभ्यास करायची पद्धत बदलायची म्हणजे काय करायचं आहे, तर शास्त्रशुद्ध अभ्यासाची पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल. आता शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे नेमकं काय, की ज्या अभ्यासाला शास्त्रज्ञांचा किंवा शास्त्राचा आधार आहे अशा पद्धतीचा अभ्यास करणं म्हणजे काय, शास्त्रशुद्ध अभ्यास. आता जो काय आपण अभ्यास करतोय किंवा जी आता आपल्या अभ्यासाची जी पद्धत आहे ती कुठली आहे ती बघितलं, त्याला कशाचाही आधार नाही. ना शाळेतून घरी आल्यानंतर अभ्यास करते त्याला काही आधार आहे, ना असे शाळेमध्ये 5 ते 7 तास जे शिक्षण घेते जी घेण्याची पद्धत आहे त्याला कुठला मला शास्त्राचा आधार दिसला नाही. क्लासमधून जे काय तू बसतेस ते जे समजून घेतेस त्याच्यामध्ये सुद्धा मला कुठं शास्त्राचा आधार वाटला नाही. पण आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अभ्यासाची पद्धत बदलायची म्हणजे तर कशी बदलायची, तर शास्त्रशुद्ध अभ्यास काय आहे हे समजून घेऊन अभ्यास करायला पाहिजे. हे लक्षात आलं सर? लक्षात आलं? बरं, तुला माहिती आहे का की शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स असतात, ह्याच्याबद्दल काही ऐकून माहिती आहे का तुला? मॅडम तुम्हाला? सर तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही पहिल्यांदाच ऐकायला लागलाय. आणि सगळे पालक आम्हाला हेच म्हणतात सर की हे शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे काय असतो हे आम्ही पहिल्यांदाच ऐकायला लागलोय. अपर्णा बाळ, खरं आहे हे आई वडिलांचं तुमच्या, की शास्त्रशुद्ध अभ्यास आणि शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या माध्यमातून शिक्षण देणारी टीचर्स फाउंडेशन ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली एकमेव शैक्षणिक संस्था आहे. आणि जी शास्त्रशुद्ध अभ्यास कसा घ्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स असतात ही एकमेव शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना शिकवते. आणि या संस्थेच्या माध्यमातून जे शिकवलं जातं सर ते गुरुकुल बेस आहे. गुरुकुल पद्धतीच्या बेसवरती डिझाईन केलेले हे शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या पद्धती आहेत. तुला समजून घ्यायला आवडतील का बाळ? नक्की आवडतील सर. तुम्हाला आवडेल मॅडम? येस. आता बघा त्या कोणत्या. तर शास्त्रशुद्ध अभ्यासामधल्या 4 महत्त्वाच्या स्टेप्स कोणत्या आहेत तेच बाळ आपण समजून घे. पहिली महत्त्वाची स्टेप्स कुठल्या आहे की कोणताही विषय समजावून घ्यायचा असेल, कोणताही विषय जर समजावून घ्यायचा असेल तर त्या विषयाचं उद्देशपूर्ण वाचन झालं पाहिजे. त्यालाच काय म्हणतात, प्रॅक्टिकल रीडिंग किंवा उद्देशपूर्ण वाचन. आता नुसतंच वाचन होऊन चालणार नाही. स्टेप नंबर 2 काय आहे, जे मी वाचलंय त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे. आणि मनन चिंतन झाल्यानंतर मग त्याच्यातून जे निर्माण होतं ते आकलन, म्हणजे तो विषय मला समजला पाहिजे. म्हणजे काय, एक तर प्रॅक्टिकली वाचन झालं पाहिजे, दुसरं तो विषय समजला पाहिजे. आता नुसता समजून पण चालणार आहे का मॅडम? बाळ नुसता समजून चालेल का? नाही. तो समजलेला विषय तुला मांडता आला पाहिजे, म्हणजे प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे जे मला समजलेलं आहे ते. आता प्रेझेंटेशन 3 प्रकारचे असतात. जर समजा माझी परीक्षा तोंडी आहे म्हणजे ओरली आहे तर ते मला समजलेलं तोंडी मांडता आलं पाहिजे. जर समजा माझी परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल आहे तर ते मला काय करता आलं पाहिजे, प्रॅक्टिकली ते मला करून दाखवता आलं पाहिजे किंवा मांडता आलं पाहिजे. आणि जर समजा माझी परीक्षा लिखाणातून आहे तर ते मला लिखाणातून मांडता आलं पाहिजे. लक्षात आलं? बरं, आता मांडता आलं, मी मांडलंही, म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट उद्देशपूर्ण वाचनही केलं, त्यानंतर मला तो विषय समजलाही. आता समजलेला विषय मी प्रेझेंटही केला लिखाणातून, बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची जर गोष्ट स्टेप जर कुठली असेल, जे मी प्रेझेंट केलंय, जे मी लिखाणातून प्रेझेंट केलंय त्याचं 100% ॲनालिसिस झालं पाहिजे. ते किती टक्के चुकले आणि किती टक्के बरोबर आहे. हॅलो, लक्षात येतं का? आणि या शास्त्रशुद्ध अभ्यासामधल्या 4 महत्त्वाच्या गोष्टी बाळ येतात. यापूर्वी तुला ऐकून कधी माहिती होत्या का सर?
तुम्हाला मॅडम? नाही, कधीच ऐकलं नव्हतं. मग ऐकलंच नाही, कधी बघितलंच नाही, तर शास्त्रशुद्ध अभ्यासातल्या ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी माहितीच नाहीत, तर ते अभ्यास करणं तर खूप लांबची गोष्ट आहे. अपर्णा बाळ, बरोबर आहे ना? आणि या माध्यमातून जर अभ्यास केला तर मी तुम्हाला सांगतो, MPC UPCचा बेस पहिल्यापासून तिचा पक्का होऊ शकतो. म्हणजे क्लास 1 क्लास 2 ऑफिसरचा बेस पक्का होऊ शकतो. क्वालिटी इंजिनियर, क्वालिटी डॉक्टर बनण्यासाठीचा जो बेस लागतो तो पक्का होऊ शकतो. आता ऑलरेडी हा या पद्धतीचा अभ्यास सर, या स्टेप्समधून अभ्यास तिने इयत्ता पहिलीपासूनच करायला पाहिजे होता, असे आमचे शिक्षण तज्ज्ञ म्हणतात. पण ऑलरेडी 8-9 वर्ष आता तिच्या आयुष्यातले निघून गेलेले आहेत. पण उरलेलं जे आयुष्य आहे ना सर, उरलेले जे काही वर्ष आहेत त्याच्यामध्ये या स्टेपच्या माध्यमातून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जर अपर्णानं अभ्यास केला तर ती क्वालिटी वकील बनू शकते, खूप सुंदर. उद्या जज ही ती बनू शकते. अपर्णा बाळ, लक्षात आलं? मग आता शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा नुसतं तोंडी म्हणून चालेल का? नाही चालणार ना. आम्ही पण असं म्हणून चालणार नाही की मुलांनी शास्त्र, पण करायचा कसा? त्यासाठी काहीतरी टूल्स लागेल ना. आता क्रिकेट खेळायचं आहे, नुसतंच तोंडी क्रिकेट खेळून चालेल का? नाही ना. मग त्यासाठी काय लागेल? टूल्स लागतील. म्हणजे काय लागेल? बॅट लागेल, बॉल लागतील, स्टम्प्स लागतील, बरोबर आहे ना? अशा बऱ्याचशाच गोष्टी लागतात. त्याशिवाय आपण क्रिकेट खेळू शकेन का? नाही खेळणार. तसंच बाळ, जर शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा असेल, त्यासाठी ह्या 4 स्टेप्समधून जायचं असेल तर आमच्या शिक्षण तज्ज्ञांनी तयार केलेला एक प्रोजेक्ट आहे सर, एक सायंटिफिक सेल्फ स्टडी प्रोजेक्ट. त्याचं नाव आहे गुरुकुल सायंटिफिक सेल्फ स्टडी प्रोजेक्ट. हा टूल्सचं काम करतो मुलांच्या सेल्फ स्टडीमध्ये. आणि आम्ही काय करतो सर, की ज्या आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलानं क्वालिटी एज्युकेशन घ्यावं, ज्या आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलानं क्लास 1 ऑफिसर व्हावं, क्लास 2 ऑफिसर व्हावं, क्वालिटी इंजिनियर, क्वालिटी डॉक्टर व्हावं, अशा आईवडिलांच्या मुलांना, अशा विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं काय करतो सर, घरी बसून आम्ही त्यांचा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून अभ्यास करून घेतो. आणि मुलांना प्रचंड मार्क वाढायला तर मदत करतो, पण क्लास 1 क्लास 2 ऑफिसरचा बेस पक्का करतो. त्याचबरोबर क्वालिटी इंजिनियर, क्वालिटी डॉक्टर बनण्याचा बेस पक्का करतो. लक्षात आलं का बघा? आणि त्यासाठी हे टूल काय आहे, हा सेल्फ स्टडी प्रोजेक्ट काय आहे, हे समजून घ्यावं लागेल. मॅडम, तुमची तयारी आहे का की हे प्रोजेक्ट नेमकं आहे तरी काय? अपर्णा बाळ, तुला आवडेल? सर, तुम्हाला आवडेल? तर या 4 शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत, याला शास्त्राचा आधार आहे. या डोळ्यासमोर ठेवून आमच्या शिक्षण तज्ज्ञांनी गुरुकुल सेल्फ स्टडीची काय केलेली आहे, प्रोजेक्टची निर्मिती केलेली आहे. आता यामध्ये नेमकं अपर्णा बाळ काय केलंय हे थोडंसं काळजीपूर्वक आणि शांतपणे सगळे तिघजण हे समजून घ्या. ओके? कारण हे फार महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला नाही समजलं तर शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करायचा हे समजणार नाही. ओके? आता बघा, आमच्या शिक्षण तज्ज्ञांनी या प्रोजेक्टमध्ये नेमकं काय केलंय हे आपण थोडंसं समजून घेऊया. ओके? आता या प्रोजेक्टमध्ये काय केलं सर, की प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावरती कमी जास्त मार्काचे प्रश्न त्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये विचारलेत. त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी काय केलंय, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावरती कमी जास्त मार्काचे प्रश्न विचारले. आता मॅडम, यात असं का केलं असेल शिक्षण तज्ज्ञांनी, की धड्यावरती प्रश्न विचारलेत पण कमी जास्त मार्काला? त्याची सगळ्यात महत्त्वाची कारणं कुठली आहेत बघा. पहिलं कारण जर कुठलं असेल तर विद्यार्थ्याला अभ्यासाला बसलेल्या पहिल्या दिवसापासून धड्याचं वेटेज परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती आहे हे कळलं पाहिजे. आता आज मला सांगा की आज तिला धड्याचं वेटेज किती आहे ते कळतं का? का नाही कळत? कारण होमवर्कमध्ये सर कुठेही त्या होमवर्कला मार्किंग सिस्टीमच नाही. त्यामुळं धड्याचं वेटेज किती आहे परीक्षेतून कळतच नाही. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून
त्या धड्याचं वेटेज आणि प्रश्नाचं वेटेज हे किती आहे कळलं पाहिजे. आता प्रश्नाचं वेटेज होमवर्कमध्ये कळतं का, की किती मार्काला होमवर्क आहे बाळ, कळलं तुला कधीच? ह्या होमवर्कला एवढे मार्क मिळाले कधी कळलं? कधीच नाही सर. आणि त्यामुळं प्रश्नाचं वेटेज मुलांना कळत नाही आणि ते पहिल्या दिवसापासून त्यांना कळावं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने काय केलंय, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावरती कमी जास्त मार्काला, म्हणजेच काय त्या धड्याच्या वेटेजनुसार आणि परीक्षेच्या वेटेजनुसार तो प्रोजेक्ट त्यांनी तयार केलाय. अपर्णा बाळ लक्षात आलं तुझ्या? म्हणजे पहिल्या दिवसापासून त्याला त्याची तयारी व्हायला चालू झाली सर. आता दुसरी गोष्ट काय केली बघा या प्रोजेक्टमध्ये सर, की या प्रोजेक्टमध्ये त्यांनी ते धड्यावरती विचारलेले जे काही प्रश्न आहेत, अपर्णा बाळ लक्षात येते का बघ, धड्यावरती त्यांनी जे काय लिहिलेले जे काय, हा जो काही प्रोजेक्टच आहे म्हणायचा आहे मुळात मला, हा प्रोजेक्ट त्या विद्यार्थ्यांना घरी बसून सोडवायचा आहे सर. घरी बसून आणि मूड असलेल्या वेळेत. असं का केलं असेल अपर्णा बाळ, काय करायचं बघ, की मूड असलेल्या वेळेत आणि घरी बसून. म्हणजे सर का असं का केलं असेल तुम्हाला काय वाटतं? हा, म्हणजे आता जर समजा अपर्णाला सांगितलं की बाळ की आता एखादा पिक्चर चांगला लागणार आहे टी व्हीवरती आणि त्याच वेळेला तुम्ही म्हणालात की तू क्लासला जा, तर काय होईल? तिचं क्लासमध्ये लक्ष लागेल का? अजिबात लागणार नाही. कारण का? तिचा मूड नसणार आहे आणि त्यामुळं तिथं क्लासमध्ये जे काही शिकवायला आले ते अपर्णाच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून आमचे शिक्षण तज्ञ काय म्हणतात, या प्रोजेक्टला अभ्यास करत असताना मूड असलेल्या वेळेत करायचा. दिवसभरातला एखादा तास याच्यासाठी बाळ मिळेल तुला? ज्या शाळेतून घरी आलं, आई जरी म्हटली अभ्यासाला बस, तर लगेच बसायचं नाही. काय करायचं? पहिला जायचं, यायचं, जसं कराटे करून येतेच ना तसं खेळायचं, मस्तपैकी फ्रेश व्हायचं आणि मग रोज 1 तास आपण त्याला वेळ द्यायचा. तुला मिळेल वेळ द्यायला? नक्की. मॅडम लक्षात आलं बघा मी काय म्हणतोय, जबरदस्तीने तिला अभ्यास करायला लावायचा नाही, नाहीतर तिचा अभ्यास कधी होणार नाही सर, कधी अभ्यास होणार नाही. बाळा लक्षात आलं ना? मूड असलेल्या वेळेत कधीही चांगला अभ्यास होतो. म्हणून शिक्षण तज्ञांनी सांगितले काय, की मूड असलेल्या वेळेत हा अभ्यासक्रम करायचा. आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट, की हा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टमध्ये धड्यावरती प्रश्नांची उत्तर काय केलं, प्रश्न विचारलेले आहेत ना, आता त्याची त्याला उत्तरं लिहायची आहेत अपर्णा तुला बाळ. तर त्यांनी काय केलंय, की तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीची एक कोरी उत्तरपत्रिका दिला, त्याच्यावरती तुम्ही त्याची उत्तरं लिहायची. आता मॅडम जे विचारलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना एका विशिष्ट पद्धतीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकेवरती, म्हणजे काय, की जसं बोर्डाला परीक्षेचा पेपर येतो ना त्याच पद्धतीचा पेपर आम्ही इथं त्यांना देतो, कोरी उत्तरपत्रिका देतो, त्याच्यावरती त्यांनी त्याची उत्तरं लिहायची. आता तुम्ही म्हणाल ते तसं का केलंय? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो ना, त्याला सायंटिफिक रिझन आहे, त्याला एक काय शास्त्रीय आधार आहे, असं का करायचं आहे, असं का केलंय, तर त्याचं मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मला सांग अपर्णा बाळ, की तुझ्यासमोर एक साधी वही दिली आणि एक बोर्डाचा पेपर दिला, तर तू चांगलं हँडरायटिंग कशावरती काढायचा प्रयत्न करशील? बोर्डाच्या पेपरवरती करशील की वहीवरती करशील? बोर्डाच्या पेपरवरती. का करशील? हा सर, तुमच्या लक्षात आलं बघा की मुलांची मानसिकता काय, की हे कोणीतरी तपासणार आहे त्याला माहिती असतं, बरोबर. आणि त्यामुळं तो काय करतात मुलं, की बोर्डाचा पेपर आहे म्हटल्यानंतर त्यावरती चांगला हँडरायटिंग काढायचा प्रयत्न करतात. आणि सायकोलॉजिस्ट काय म्हणतात किंवा शास्त्रज्ञ काय म्हणतात, एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट 21 दिवस जर केली तर 22व्या दिवशी ती ऑटोमॅटिक चांगली होते किंवा वाईट होते. आता हिनं 21 दिवस हँडरायटिंग चांगलं काढायचा प्रयत्न केला तर ते काय होणार, 22व्या दिवशी तिचे हळूहळू हँडरायटिंग सुधारत जातील. आणि वहीवरती ती चांगलं का काढत नाही, कारण तिला हे माहिती आहे की हे कोणी तपासत नाहीत, त्यामुळे तो प्रयत्नही करत नाही चांगलं काढायचा. लक्षात आलं का? त्यामुळं या प्रोजेक्टमध्ये काय होणार आहे अपर्णा, तुझे हँडरायटिंग देखील सुधारायला मदत होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे ना सर. काय वाटते तुम्हाला, हँडरायटिंग सुधारायला पाहिजेत ना तिचे, बरोबर आहे ना मॅडम? हँडरायटिंग सुधारतील का नाही? यस, म्हणजे तिचे हँडरायटिंग सुधारायला पाहिजेत अपर्णा बाळ. सुधारले तर चांगली गोष्ट आहे का वाईट? यस, व्हेरी गुड. आता ह्याच्यामुळं हँडरायटिंग पण सुधारले. आता ह्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा सर, की याच्यामध्ये जे काही विचारलेले प्रश्न आहेत, बरोबर आहे, त्यांचे उत्तरं त्यानं आपल्या शिक्षण तज्ञांनी विचारलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकेवर लिहायचे आहेत. पण ते लिहायचे कसे, ते उत्तरं लिहिणार कसं? तर याच्यामध्ये देखील बाळ अपर्णा आपल्याला काय करायचं आहे, की उत्तरं बघूनच लिहायची.
हां, उत्तरं बघून लिहायची म्हणजे नेमकं काय? बघा मॅडम याच्यामध्ये काय केले. आता तुला काय करायचं आहे बाळ, की जर समज हे प्रश्न तुला विचारलेत तर हे प्रश्न ज्या धड्यामधले विचारलेत तो धडा डोळ्यासमोर ठेवायचा आणि तो ओपन ठेवायचा आणि त्या धड्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय करायची, धड्यामध्ये शोधायची आणि इकडं काय करायचं, कोऱ्या उत्तरपत्रिकेवरती ती काय करायचे, लिहायच्यात. आता मॅडम बघा सर थोडंसं लक्ष द्या, अपर्णा बाळा थोडंसं लक्ष द्या. इथं खरा शास्त्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात झालेली आहे. ती कशी? आता बघा की विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, ह्याच्यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत सर ते विशिष्ट पद्धतीचे प्रश्न आहेत आणि हे मॅक्झिमम 99% जे प्रश्न आहेत हे धड्यातले आहेत. आणि हे विचारत असताना त्याचा सिक्वेन्स असा ठेवला गेलाय की ह्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना तो धडा त्यांच्या नजरेखालून वारंवार जावा अशा पद्धतीने ते प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेत. बघा आता अपर्णा बाळ तुला काय सांगितलं की धड्यातनं ते शोधून लिहायचे आहेत. म्हणजे सर रिकाम्या जागेसाठी तो धडा एकदा नजरेखालून जाणार, बरोबर आहे. दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी एकदा जाणार, वेगवेगळ्या पॅरेग्राफसाठी परत एकदा तो धडा नजरेखालून जाणार. असा 2 ते 3 प्रश्नांच्या जातीसाठी तो जर एकदा धडा नजरेखालून गेला तर परत त्या धड्यामध्ये कुठला प्रश्न कुठं आहे हे तिला बघावं लागेल, कधीही बघावं लागणार नाही. कारण का तिच्या पटकन लक्षात येईल की या ओळीमध्ये हे उत्तर आहे. अपर्णा बाळ लक्षात आलं का? म्हणजे बघा काय होतं यामुळे की हा एक धडा त्या प्रत्येक जातीच्या प्रश्नासाठी प्रत्येक वेळा नजरेखालून जातो आणि तो धडा तिला अंडरस्टँडिंग होतो. आता याला म्हणतात काय की इंटेन्शनल रीडिंग किंवा उद्देशपूर्ण वाचन. म्हणजे शास्त्रशुद्ध अभ्यासामध्ये 4 कोणत्या स्टेप सांगितल्या सर? पहिलं काय सांगितलं मी अपर्णा बाळ? उद्देशपूर्ण वाचन झालं पाहिजे. आता इथं काय उद्देश आहे? त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे सर आणि त्याच्यामुळे तिचं वाचन सुरू झालं म्हणजे उद्देशपूर्ण वाचन सुरू झालं. म्हणजे शास्त्रशुद्ध अभ्यासाची पहिली स्टेप पूर्ण झाली. दुसरी स्टेप, आता मला सांगा सर की त्याचं उत्तर लिहायचं आहे पण त्याचं उत्तर तिला गाईड नोट्स रिलायबल इकडं तिकडं रेडीमेडमध्ये कुठंच मिळालं नाही तर ती काय करेल, स्वतःच्या बौद्धिक कार्यक्षमतेचा वापर करेल आणि तिला जे समजेल तसं ती उत्तर काय करेल, तिला जे अंडरस्टँडिंग झालेलं उत्तर आहे ती मनन चिंतन करेल आणि त्या पद्धतीने ते उत्तर ती लिहिल. आता दुसरं काय झालं, तिनं ते उत्तर लिहायचं आहे म्हटल्यानंतर तिला कुठं त्याचं उत्तर मिळत नाही म्हटल्यावर ती मनन चिंतन करून तिला जे समजलेलं आहे तसं ती उत्तर त्याच्यामध्ये लिहिल. शास्त्रशुद्ध अभ्यासामध्ये दुसरी गोष्ट काय आहे, आकलन, बरोबर आहे ना. आणि तिला आकलन झालेलं उत्तर तिनं काय केलं, प्रेझेंट केलं, लिखाणातून प्रेझेंट केलं. म्हणजे लिखाणातून प्रेझेंट झालं पाहिजे, लिखाणातून ते प्रेझेंट केलं. आता त्याचं 100% ॲनालिसिस झालं पाहिजे ना. आता ते कसं होणार बघा. अपर्णा बाळ हे काय करते सर की अशा पद्धतीनं आमच्या शिक्षण तज्ज्ञांनी काय केलंय सर की वर्षभराच्या सिलेबसचे 9वी पर्यंत 2 भाग केलेले आहेत, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. आता सेमिस्टर 1 मध्ये येणारे सगळ्या विषयांचे धडे एका पॅकेजमध्ये त्यांनी घातलेले आहेत. आता अशा पद्धतीनं काय होतं की ज्या कोऱ्या उत्तरपत्रिका ज्या सगळ्या सेमिस्टरसाठी दिलेल्या आहेत की सेमिस्टर नंबर 1चं जेव्हा पूर्ण होतं त्यावेळी ते काय करायचं, पॅक करायचं आणि आमच्या साताऱ्याच्या ऑफिसला तर ते पोस्ट करायचं. आपल्या घरातून किंवा आपल्या गावातून पोस्ट करा किंवा शहरातून कुठूनही तुम्ही पोस्ट केला तर डायरेक्ट ते कुठे जातं, साताऱ्याच्या ऑफिसला. आता तिथून ते काय होणार सर, साताऱ्याच्या ऑफिसला गेल्यानंतर साताऱ्यामध्ये ते काय जातं, आमच्या तज्ज्ञ लोकांच्या हातात जातात आणि त्याला काय केलं जातं, मॉडरेट पद्धतीनं चेक केलं जातं आणि मॉडरेट पद्धतीनं चेक केल्यानंतर त्यातले काय होतात, सूचना शेरे जे काय आहेत त्याच्यामध्ये दिले जातात. आता हे सगळ्या चुका कुठं झालेल्या आहेत, काय झालेल्या आहेत, सूचना शेरे मिळालेले आहेत आणि ते परत 8 ते 10 दिवसामध्ये विद्यार्थ्याच्या हातात पोस्टाने येतं आणि ज्यावेळेला येतं त्यावेळी ती उत्तर विद्यार्थी काढून बघतो आणि मग त्याच्या लक्षात काय येतं की माझ्या नेमक्या चुका कुठं झालेल्या आहेत. आता मला सांगा त्याच्या चुका त्याला कळल्या, गुण मार्क सूचना शेरे कळले, प्रश्नाची उत्तरं तर तिनं बघून लिहिले तरी सुद्धा काय काय चुका झाल्यात ह्या जर त्याला कळल्या, बरोबर आहे, तर मला सांगा हे 100% ॲनालिसिस झाला असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. चुका कळल्या म्हणजे 100% ॲनालिसिस झाला असं नाही. पण ती चूक करू नये किंवा माझं चुकलंय कुठं हे जरी कळलं तर 100% उत्तर ते असायला कसं पाहिजे शास्त्रशुद्ध पद्धतीने हे पण अपर्णाला कळलं पाहिजे ना बाळा तुला. मग ते कसं कळणार? आणि म्हणून ज्या वेळेला तपासून येतं त्यावेळेला त्याच्याबरोबर एक मॉडेल आन्सर तुम्हाला येतं किंवा आधी जरी आलेलं असेल
तर ते तुम्ही घरात लपवून ठेवायचं आणि जेव्हा ते तपासून चेक करून तुमच्या घरी येतं त्यावेळेला अपर्णाच्या हातात द्यायचं. चुका समजल्या. आता उत्तर एक्झॅक्टली कसं असायला पाहिजे असं ते जेव्हा ती बघते तेव्हा तिच्याला एक गोष्ट लक्षात येते की उत्तर असं लिहायला पाहिजे होतं. लक्षात आलं? म्हणजे इथं काय कळलं तिला की तिच्या 100% चुका कुठं होतात हे कळलं आणि ॲनालिसिसही कळलं की नेमकं काय असतं. असं फर्स्ट सेमिस्टरचं केल्यानंतर फर्स्ट सेमिस्टरमध्ये ज्या चुका झाल्यात त्याच चुका अपर्णा तू सेकंड सेमिस्टरमध्ये करशील का बाळ? ज्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये आणि सेकंड सेमिस्टरमध्ये चुका केल्या सर त्या वार्षिक परीक्षेला होतील का? अजिबात होणार नाहीत. म्हणजे काय झालं बघा सर, या प्रोजेक्टमुळं काय झालं, शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या ह्या 4 स्टेप्स पूर्ण झाल्या का ते बघा. पहिलं महत्वाची गोष्ट काय झालं सर, रीडिंग. कसं झालं, उद्देशपूर्ण वाचन. म्हणजे काय की त्या धड्यामध्ये प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यामुळं इनडायरेक्ट त्याचं काय झालं, वाचन झालं. दुसरं काय झालं पाहिजे, तो धडा समजला पाहिजे. आता तो धडा जर 4 ते 5 वेळा नजरेखालून गेल्यानंतर अपर्णा त्या धड्यामध्ये काय लेखकाला सांगायचे हे समजेल की नाही. म्हणजे धडा समजला बरोबर, तो समजलेला धडा आयुष्यभर लक्षात राहू शकतो, परीक्षेपर्यंत लक्षात राहू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट, आता ते प्रश्नाचं उत्तर तिने लिखाणातून प्रेझेंटही केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं ॲनालिसिसही झालं बरोबर. अशा पद्धतीनं फर्स्ट सेमिस्टरचं करून घेतो आम्ही, सेकंड सेमिस्टरचं आमच्या शिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातून हे केलं जातं आणि एक सक्षम विद्यार्थी सर अभ्यास करायला तयार होतो. मला सांगा सर, अशा पद्धतीने जर अपर्णाची तयारी करून घेतली सर तर काय होईल, तिच्या ह्या सगळ्या चुका रिपेअर होतील की नाही होतील? होणार ना. अपर्णा बाळ तुला काय वाटतं मॅडम? पण काय वाटतं ह्या सगळ्या चुका रिपेअर व्हायला पाहिजेत की नाही पाहिजेत, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? यस, नाही तर पर्याय नाही. एक पहिली महत्वाची गोष्ट लक्षात आली का बघा, एक तर पहिली महत्वाची गोष्ट आपण शास्त्रशुद्ध अभ्यासाला वाव दिला इथं की ज्याला शास्त्राचा आधार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या ज्या 4 महत्वाच्या स्टेप्स आहेत त्याच्यातून अपर्णा गेल्यामुळे काय झालं सर की आता 1-2% मार्क वाढणार नाहीत सर. धडाच अंडरस्टँडिंग झाल्यामुळं पाठांतराचं जे काही टेन्शन होतं ते निघून गेलं. वर्षभर याच पद्धतीने केल्यामुळे काय झालं की ती प्रश्नांची उत्तरं स्वतः तयार करायला शिकली मॅडम. मला सांगायचं काय लक्षात येते का, वर्षाच्या शेवटी परीक्षा कशातून आहे सर, 3 तास लिखाणातून आहे. मी उत्तर मगाशी कशाचं दिलं सर, पीटी उषाचं दिलं ना. जर समजा पीटी उषाला वर्षाच्या शेवटी 15 किलोमीटर धावायचं आहे तर तिला रोज उठून 15 किलोमीटर धावण्याचीच प्रॅक्टिस करावी लागेल बरोबर आहे ना, तर ती धावण्याच्या स्पर्धेत नंबर येईल. आता अपर्णानं काय केलं बघा, तीच एक पद्धत, शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबलेली आहे. जर 3 तास लिखाणातून परीक्षा आहे तर तिचा रोजचा अभ्यास हा लिखाणातून चालू झाला आणि वर्षभर तिने लिखाणातून अभ्यास करत आली. हे लक्षात आलं तुमच्या? आता वर्षाच्या शेवटी परीक्षेला जाणार आहे, आता यावर्षी ती 10वीला आहे. आता त्याची आम्ही कशी तयारी करून घेतो ते थोडंसं बघूया. आता अपर्णा जेव्हा परीक्षेला जाणार आहे त्याच्या आधी 1-2 महिने आधी आम्ही 80 मार्काच्या प्रत्येक विषयाच्या 2-2 प्रश्नपत्रिका घरी बसून आम्ही सोडवायला देणार. आता या मात्र पुस्तकात बघून त्याची उत्तरं लिहायची नाहीत. आता इथं काय करायचं आहे की तुम्हाला दोघांना थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तुमच्या मॅडम तुम्ही दिलं तर चालेल. आता काय करायचं अपर्णाला की 3 तास अपर्णानं ते पेपर सोडवायला घ्यायचा, कशामध्ये न बघता लिहायचा आहे. अपर्णा बाळ लक्षात येतं? आता ह्याच्यामुळे 3 महत्वाच्या गोष्टी अपर्णाच्या लक्षात येणार आहेत. कुठल्या? एक तर पहिली महत्वाची गोष्ट टाइम मॅनेजमेंट. म्हणजे 3 तासात मला हा पेपर 80 मार्काचा कव्हर होतो की नाही हे तुला कळणार. दुसरं, टाइम मॅनेजमेंट नंतर स्टॅमिना मॅनेजमेंट. म्हणजे काय, 3 तास एकाच ठिकाणी मी बसू शकते का, याची टेस्ट कधी केली का आतापर्यंत? कधी नाही. ती टेस्ट होईल, आई वडिलांच्या डोळ्यासमोर होईल हे बरोबर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही तुम्हाला ते काय करणार, तू जे काय प्रश्नांची उत्तरं लिहिलेले आहेस हे सगळं पॅक करायचं. जसं आपण 2 पॅकेज तपासून घेतले तसंच हे तिसरंही पॅकेज काय करायचं, संस्थेत द्यायचं. ते तपासून तुझ्या वार्षिक परीक्षेच्या आधी 15 दिवस तुझ्या हातात येईल. आता ह्याच्यामुळे काय झालं सर बघा, लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे? हे 15 दिवस आधी लक्षात आल्यामुळं परीक्षेला बसायच्या आधी 80 मार्काच्या 2 प्रश्नपत्रिका सोडून आल्यामुळं हिला काय काय समजलं. पहिलं, मी 3 तास बसू शकते का, 3 तासात माझा पेपर कव्हर होतो का, म्हणजे स्टॅमिना पण कळला, टाइम मॅनेजमेंट पण कळली. आणि तिसरं, मिस्टेक्स मॅनेजमेंट.
म्हणजे मी कुठं चुकले आणि त्या चुका मला कशा मॅनेज करायच्या आहेत आता हे 15 दिवस आधी कळलं ना. तर मला सांगा, जर समजा त्या 80 पैकी जर तिला 70% मार्क पडत असेल तर 10% कुठं चुकलं हे जर आधी कळलं तर ह्या सेम चुका अपर्णा बाळ तू परीक्षेला जाऊन करशील का? अजिबात करणार नाही. अपर्णा काय म्हणाली बघा सर, लक्षात येते का मॅडम, तुमच्या लक्षात येतं का? आणि या पद्धतीनं जर तिनं अभ्यास केला तर 10वीला 100% सर तिला 96% मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत. काय वाटतंय अपर्णा बाळ? येस, म्हणजे हा विद्यार्थ्याला एक कॉन्फिडन्स येतो सर. आता थोडंसं तुमच्या लक्षात येतं का बघा की मला काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बाळ अपर्णा जाता जाता तुम्हाला काही बोलायचं आहे, त्या थोड्याशा गोष्टी लक्षात घ्या. कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा की सर, जे आज आम्ही शास्त्रशुद्ध अभ्यासाची पद्धत सांगायला लागलोय, या पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज मुलांना आज का आहे? पहिल्यापासून आपण थोडंसं लक्षात आलं का बघा की क्लास किंवा शाळा याच्यामध्ये जे काय चाललंय ते 3 तास लिखाणातून त्याचं करिअर आहे, त्या दृष्टिकोनातून काहीच होत नाही. पण आता मात्र व्हायला लागले हे लक्षात आलं. लिखाणातून परीक्षा आहे तर लिखाणातून अभ्यास सुरू झाला सर. अभ्यास म्हणजे काय? नॉलेजसाठी, बरोबर आहे ना, ज्ञानासाठी सगळं चालू झालं. आतापर्यंत ज्ञान कुठेहीच नाही आहे, म्हणजे ज्ञान येणार आहे याच्यातून. त्याचबरोबर परीक्षेतून काय 3 तास लिखाणातून परीक्षा, तर 3 तास लिखाणातून अभ्यास पण सुरू झाला. चुका आपल्या होत होत्या त्या रिपेअर झाल्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर. आणि 10वीला एक चांगले मार्क्स मिळणार म्हणजे काय हे सुद्धा झालं. आता ह्यामध्ये काय झालं, काना मात्रा विलांटी ही पुस्तकात बघून लिहिते, त्यामुळं ग्रामरचीही तयारी झाली, परीक्षेची चुकांची तयारी झाली, बरोबर. आणि एक शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करायचा असो त्याची स्टेप्स सुद्धा कळाल्या. आणि अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर काय वाटतंय, करिअरचाही बेस पक्का होईल की नाही होईल? सर याची सवय लागली तर चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे मॅडम? मग आजपासून पुढं बाळ तुला जर समज क्वालिटी वकील व्हायचं आहे तर आजपासून पुढं या पद्धतीनं अभ्यास करायला तुला आवडेल का? आवडेल ना तुला बाळ? आवडेल, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे सर. ह्याचा निर्णय चांगला आहे. मॅडम तुम्हाला काय वाटते, तिनं शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे का आताची जुनी पद्धत चालू आहे त्याचाच अभ्यास केला पाहिजे, याबद्दल तुमचं मत काय? येस, शास्त्रशुद्ध पद्धतीनेच अभ्यास केला पाहिजे हे आता तुमच्या लक्षात आलं सर. तुमच्या लक्षात आलं. मग मला सांगा सर, शास्त्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात ही इमिजिएट करायला पाहिजे का अजून 2 वर्ष 6 महिने गेले तर चालेल? कारण का आता ऑलरेडी तिच्या आयुष्यातले 8-9 वर्ष गेलेले आहेत, बरं आहे ना. मग तुम्हाला काय वाटतं, तिने हे इमिजिएट चालू करायला पाहिजे का अजून याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? येस, कारण आता तर झालेल्या ह्या चुका तर खूप झालेल्याच आहेत, म्हणजे इमिजिएट आजपासून शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, बरोबर आहे ना सर? अपर्णा बाळ लक्षात येते. आणि या पद्धतीने सर आम्ही आमच्या पद्धतीनं तिला अभ्यास करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीनं काय करतो, आम्ही त्या विद्यार्थ्याचं आमच्याकडे एक सर आम्ही एक ॲडमिशन करतो आणि त्या ॲडमिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांचा काय करून घेतो, वर्षभर याच पद्धतीनं आम्ही अभ्यास करून घेतो. मला सांग बाळा अपर्णा की या पद्धतीने तुला अभ्यास करायला आवडेल का? पण एक सर आमची कंडिशन आहे. आता कंडिशन काय बघा की सर शाळा किंवा क्लास इत्यामध्ये विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देणारं कोणी नाही. पण आमचा अभ्यास करत असताना आई वडील जर रोज त्या मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये जर रोज त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचे 10 मिनिटं जर त्यांना देत असतील तरच आम्ही आमच्याकडे विद्यार्थ्यांना घेतो, अदरवाईज घेत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी, आम्ही त्यांना काहीही देऊ शकत नाही, कारण हा सेल्फ स्टडी प्रोजेक्ट आहे. लक्षात आलं का बघा? कारण का शाळेमध्ये म्हणणार की आम्हाला वैयक्तिक लक्ष द्यायला वेळ नाही, क्लासमध्ये म्हणणार की आम्हाला वैयक्तिक लक्ष द्यायला वेळ नाही, आणि आम्हाला जर तुम्ही म्हणाला तरी आम्ही सुद्धा वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही. फक्त आम्ही हा प्रोजेक्ट देतोय आणि हा सेल्फ स्टडी प्रोजेक्ट आहे. आणि सेल्फ स्टडी म्हणजे काय की ज्याला शास्त्रशुद्ध अभ्यासाला काय, त्याला काय आहे, शास्त्राचा आधार आहे. लक्षात आलं? आणि त्यासाठी आईवडिलांची आम्हाला एक काय लागते, महत्त्वाची भूमिका लागते, आणि ते म्हणजे रोज त्यानं हा प्रोजेक्ट केलाय की नाही बघण्यासाठी फक्त 5 मिनिटं वेळ द्यायला लागतो. तो जर वेळ तुमच्याकडे असेल तरच आम्ही काय करून घेतोय, आमच्याकडे हा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा भरून घेतोय आणि आमच्याकडे विद्यार्थ्याला घेतोय. मला सांगा सर मॅडम, तुमच्याकडे ते 5 मिनिटं आहेत का? नक्की तुम्ही वेळ देऊ शकाल? अपर्णा बाळ, अशा पद्धतीने अभ्यास करायला आवडेल तुला? सर जर कधी कधी मॅडमनी नाही वेळ दिला तर तुम्हाला देखील एखादा 5 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे. देऊ शकाल सर? अच्छा, व्हेरी गुड सर,
खूप छान मॅडम, मला आवडलं की कारण तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास तुमच्या अपर्णाकडून करून घ्यायला आवडेल तुम्हाला. अपर्णा बाळ, हा एक फॉर्म असतो, या फॉर्मवरती सगळं व्यवस्थित वाचून घे आणि मला हा थोडासा व्यवस्थित तुझ्या हँडरायटिंगमध्ये मला भरून दे. मी फीज घेतच नाही मुळात. तुम्ही म्हणाल असं कसं काय, मग तुम्ही काय फ्री देताय काय? सर आम्ही हे फ्री देत नाही. लक्षात आलं का बघा अपर्णा बाळ? सर याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की आज आपण बाहेर बघतोय मॅडम आज की मुलांची परीक्षेची तयारी करून घेतात, अभ्यासाची तयारी करून घेतात. वर्षभर एखाद्या क्लासला लावायचं म्हटलं मॅडम तर इयत्ता 10वीच्या फीज काय आहेत माहिती आहे तुम्हाला? किमान चांगल्याच ठिकाणी जर घालायचं म्हटलं तर तिथं सुद्धा काय आहे परिस्थिती काय आहे? 50,000 ते 60,000 रुपये त्याची फीज आहे. पण मला सांगा की तिथं कुठं गॅरंटी आहे? जर 5 ते 35% जर नाही वाढले तर तुमचे पैसे परत देतो असं कोण सांगतात? म्हणजे तिथं गॅरंटी नाही, तिथं पालक पैसे घालतात. बरोबर आहे ना मॅडम? 50 ते 60,000 रुपये. काही पालक मी आज ऐकलंय ते असं काहीतरी अजून CD DVD असलं काहीतरी प्रकार चालू आहे. त्यासाठी तर काही पालक 35,000 40,000 1,00,000 सुद्धा घालणारे मी पालक बघितलेले आहेत. पण त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सुद्धा कुठंही शास्त्राचा आधार नाही. आणि हा एकमेव असा प्रोजेक्ट आहे मॅडम की याला शास्त्राचा आधार आहे. कुठल्याही शिक्षण तज्ञाकडे घेऊन जावा, जगातल्या कुठल्याही सायंटिस्टकडे घेऊन जावा, MPSC UPSCच्या माध्यमातून येणारा क्लास 1 ऑफिसरकडे घेऊन जावा, तो एकच म्हणणार अभ्यास करायचा तर असा करायला पाहिजे. मग मला सांगा मॅडम, जर हा एकमेव असा अभ्यासक्रम आहे की ज्याची गॅरंटी आहे 5 ते 35% जर नाही वाढले तर 100% पैसे परत, मग मला सांगा आमची फीज काय असायला पाहिजे? काय वाटतंय सर तुम्हाला? बरोबर आहे ना? जिथं मनी बॅक गॅरंटी नाही आहे पण आमच्याकडे मनी बॅक गॅरंटी आहे. बरोबर आहे ना? पण जिथं शास्त्राचा आधार नाही आहे तिथं पण मनी बॅक गॅरंटी पण नाही आणि शास्त्राचा आधार पण नाही आहे. पण या प्रोजेक्टला जर तुम्ही विचारला तर जगातले कितीही तज्ज्ञ लोक जे आहेत ते म्हणणार की अभ्यास मुलांनी असाच केला पाहिजे. तर मग आमच्या याची फीज काय असायला पाहिजे? तुम्हाला काय वाटते मॅडम? मला वाटते 30-40 हजार तरी असेल. 30-40 हजार रुपये असेल. तर तुम्हाला काय वाटतं? सर एक्स्ट्रीमली सॉरी सर, आमची संस्था जी आहे ती सर ISO मानांकन आहे, आलं लक्षात? आणि ISO मानांकन शैक्षणिक संस्थेमध्ये सर सरकारमान्य संस्था असल्यामुळे आम्ही फक्त मुलांना दिलं जाणारं जे मटेरियल आहे आणि त्यांना जे दिले जाणारी सर्व्हिस आहे त्याचेच फक्त आम्ही पैसे घेतोय सर. आणि ही आता यावर्षी इंग्लिश मिडियमला आहे तर याचीच फक्त सर फीज जी आहे ती साधारणपणे सर मी तुम्हाला सांगतो की 7,800 रुपये सर फक्त फी आहे आणि सगळे विषय वर्षभर. लक्षात आलं का बघा? आणि एवढ्या कमी फीमध्ये सर आम्ही याची सगळी तयारी करून घेतोय. लक्षात आलं का बघा सर? आलं लक्षात बाळ? अपर्णा बाळ मॅडम लक्षात आलं? मग आता मला सांगा सर, तुम्ही ही जी काय फीज आहे बरोबर आहे ना, ही कमी आहे का जास्त आहे? खूपच कमी आहे ना मॅडम? आता मला सांगा सर की तुम्ही हे काय करणार? गुगल पे करणार, चेक देणार की कॅश? चेक देणार. अच्छा ठीक आहे. मला सर कोणत्या बँकेचा चेक देणार तुम्ही? IDBIचा. अच्छा ठीक आहे, चालेल सर.